आर नॉट युझिंग एआय एज अ टूल, एआय इज युझिंग अस एज अ टूल. पण विशेषतः पश्चिम जगतामध्ये, वेस्टर्न वर्ल्डमध्ये याच्यावर खूप चिंता नाही, पण याच्यावर खूप बोललं जात आहे. सध्या खूप चर्चा सुरू आहे. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मोदी पण गेले होते ना पॅरिसला, तर मग आपल्याकडे जे येतं आहे ते खूप अगदी अनबायस आहे, असंही बिलकुल नाहीये. त्याच्यावर ते खूप बायस पद्धतीने आपल्याकडे येत आहे. एक प्रश्न मला इथं हे करायचं की जी चर्चा चालू आहे, विशेषतः मी पत्रकारितेबद्दल असं म्हणेन की प्रश्न एथिक्स आहे. भारतामध्ये सगळ्यात गाजलेले चित्रपट कोणते, भारतामधला सगळ्यात मोठा हिरो कोणता, भारतामधली सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री कोणती, मग ती कशी दिसते, तिचे डोळे कसे आहेत, तिची हनवटी कशी आहे, तिचं नाक कसं आहे. आपल्यातले बरेचसे लोक अक्षराचं वळण विसरलेत, लिहिणं हो विसरलेत ना. पाहुण्याची ओळख करून द्यायची माझ्याकडे काम होतं, पण ते काम आता हलकं झालंय. मी विषयाबद्दल थोडस आधी आपण नेमकं काय बोलणार आहोत, तर आपला विषय आहे एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, राजकारण, कला, माहिती आणि मनोरंजन क्षेत्र. मनोरंजनावर बोलण्यासाठी किंवा मनोरंजन आणि चित्रपट क्षेत्राबद्दल बोलण्यासाठी वरुण आणि वैभव यांचा खूप मोठा काळ ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी गेलेला आहे. आणि माहिती किंवा माहिती तंत्रज्ञान असेल, मीडिया असेल, ह्याच्याबद्दल आपण मुख्यतः मयुरेशला प्रश्न विचारणार. इन जनरल बाकीचे जे जागा असतील तिथं मी मध्ये मध्ये काहीतरी बोलायचा प्रयत्न करेन. तर एक इंट्रोडक्टरी म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगतो की एआय जेव्हापासून आलं, म्हणजे आता चॅट जीपीटी आणि बाकीचे नवीन जे एआय आहेत, चॅट वगैरे करून तुम्ही इमेज तयार करता, त्यातनं ऑडिओ फाईल तयार होतात, व्हिडिओज तयार होतात, अॅनिमेशन तयार होतं, हे सगळं सगळ्यांनी वापरलेलं आहे. पण ते नुसतं वरवर दिसणारी गोष्ट आहे. एआय हे टूल आहे जे सगळ्यात जास्त काम करतं किंवा सगळ्यात महत्वाचं काम करतं, ते म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचं काम करतं. माहिती कशी वापरावी, माहिती कशी वाचावी, हे महत्वाचं काम एआयचं असतं, मशीन लर्निंगचं असतं. आपण अजून एआय पर्यंत खरं तर पोहोचलेलो नाहीये. तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर एआय अजून खूप लांब आहे. एआयच्या जवळपास किंवा एआय वाटेल अशा स्टेज पर्यंत आपण फक्त आलोय. जर एआय पुढच्या वर्षी आलं, 6 महिन्यात जेव्हा येईल, त्यावेळी आपल्याला खूप मोठा धक्का बसेल की अरे आपण एआय म्हणजे काय समजत होतो आणि एआय म्हणजे नक्की आता काय होतंय. पण तरी सुद्धा जो आता हे सगळं होतंय ते एआयच्या डेव्हलपमेंटमध्ये होणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, ते टप्पे आहेत, त्याचेच परिणाम होत आहेत. आणि त्यातनं सगळ्यात मोठा तोटा होतोय किंवा सगळ्यात मोठी भीती जी वाटते ती म्हणजे तंत्रज्ञ आणि कला क्षेत्रातल्या लोकांचं काय. त्यांनी ह्याच्या पुढे काय करायचं. सगळीच कामं जर एआय करणार असेल आणि ते पण फक्त एक छोटी कमांड लिहून, एक छोटी ओळ लिहून जर हे सगळं होणार असेल, तर तंत्रज्ञांनी काय करायचं, कलाकारांनी काय करायचं. म्हणजे आता स्टेजवर बोलायला किंवा व्हिडिओमध्ये बोलायला माणसाची पण गरज उरणार नाही तुम्हाला. तुमचा चेहरा एनिमेट होईल, तुमचा आवाज तयार केला जाईल आणि त्याचे सॅम्पल द्यायला, ती स्क्रिप्ट लिहायला अगदी 5 मिनिटं लागतात. आणि ह्या 5 मिनिटात जे वर्षानुवर्ष 20-25 वर्ष मीडियामध्ये काम करतायत, सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांच्या सगळ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं जाईल का. अगदी 5 मिनिटात हे कोणीही बसलेला माणूस ज्याला अगदी प्राथमिक माहिती असते आणि साधारण भाषा वापरता येते, त्याला काही तंत्रज्ञ माहीत असायची गरज नाही, काही तंत्र माहीत असायची गरज नाही, त्याच्या मागे नेमकं काय होतं हे काहीही माहीत असायची गरज नाही, तो माणूस सुद्धा हे करू शकतो. दिसताना खूप धोकादायक दिसते. काही फायदे झालेत, कुणाला होत आहेत फायदे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण प्रश्न विचारतोय. तर वरुण, मी पहिला प्रश्न तुला विचारतो चर्चेला सुरुवात करायला. एकतर एआयचा वापर केल्यामुळं पारंपरिक चित्रपट क्षेत्रावर काय परिणाम झाले, हा एक खूप महत्वाचा प्रश्न. आणि नवोदित जे चित्रपट बनवणारे असेल किंवा चित्रपटामध्ये काम करणारे जे लोक असतील, त्यांच्या एकूण करिअरवर या एआयचा परिणाम चांगला होईल का वाईट होईल, त्याच्यामध्ये मुख्यतः तांत्रिक कामं करणाऱ्या लोकांवर फोकस करावा असं मी सुचवतो. हॅलो. मुळात म्हणजे एआय ची आता जी काही सतत चर्चा सुरू असते, एआय हे मुळात एक तंत्र आहे आणि ते एक तंत्रज्ञान आहे. आणि असं म्हणजे आता मगाशी इंट्रोडक्टरी ह्याच्यामध्ये तिने असं सांगितलं की एआय आपल्याला जात न विचारता उत्तर देतं. तसं फोननेही आपल्याला जात नव्हती विचारली, व्हॉट्सअपनेही नव्हती विचारली. त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातोय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणजे आता आपण सिन्स वी आर ओपनिंग विथ दिस क्वेश्चन,
समष्टी एआयला कळू शकेल का, आणि ती जर कळू शकणार नसेल तर त्याचे काय परिणाम होतील ह्याचा आपण विचार करतो का? एआय तंत्रज्ञान म्हणून छानच आहे असं आता आपल्याला वाटतंय, कारण आपली कामं सोपी होत आहेत. हे प्रत्येक तंत्रज्ञानाच्या वेळी आपल्याला असंच वाटलं. ज्यावेळी टपाल खातं आलं आपल्याकडे, पोस्ट सुरू झालं भारतात, त्यावेळी त्यांना गंमत वाटली की अरे असं काही करता येतं. व्हॉट्सअपच्या वेळी तशीच गंमत वाटली, अरे असं काहीतरी करता येतं. पोस्टाने पूर्वी मला आठवतं मी लहान असताना अशी देवांची नावं लिहून पत्र पाठवली जायची. आता मी तुला पाठवलं हे असे पुढे 100 जणांना तू हे पत्र पाठव असंच लिहून. तेच आपण व्हॉट्सअपचं पण केलं. सो तंत्रज्ञान कुणाच्या हातात आहे ह्याच्यावर त्याचं चांगलं असणं, वाईट असणं. आणि दुसरं ना, आय एम सॉरी बट मी थोडासा सिनिकल बोलणार आहे आता ह्या मुद्द्यावर. मी आधीच स्टँड क्लिअर करतो, कारण आपल्याला असं वाटतं की एआयने डेमोक्रेटायझेशन होईल किंवा असं काही नाही होणार. मुळात ते एक तंत्रज्ञान आहे, ते कुणाच्या तरी हातात असणार आहे आणि ते तुमच्या माझ्या थेट हातात नसणार आहे. आपण काय करतोय, वी आर नॉट युझिंग एआय ऍज अ टूल, एआय इज युझिंग अस ऍज अ टूल. आपण हे जे रोज त्याच्यावर जे काही फीडिंग करतोय ते सगळं आपल्याला एआय आपल्याला टूल सारखं आता वापरतोय. आता त्याचा चित्रपट निर्मिती, टेक्निकल याच्याने परिणाम काय होऊ शकतो, त्यातली सगळ्यात भीतीदायक गोष्ट अशी आहे की एआय हे तंत्र असल्यामुळे ते विकत मिळणार आहे. तुम्ही त्याच्या जास्तीत जास्त चांगल्या प्रती, हे तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही विकत घेऊ शकणार आहात, आणि ते अर्थातच मानवी बळापेक्षा स्वस्तात मिळणार आहे, जे आतापर्यंत सगळ्याच बाबतीत झालंय ना. म्हणजे तुम्ही अॅनिमेशन घ्या, पूर्वी ज्या पद्धतीने अॅनिमेशन चालायचं आणि मग जे सुरू झालं, मग आता एआय वापरून फोटोशॉप ज्या पद्धतीने काय. सो ह्याच्यातून एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होणार आहे की ह्याच्यातून डेमोक्रेटायझेशन होण्याऐवजी कदाचित सेंट्रलायझेशन होईल का, अशी एक भीती वाटते की मी एक प्रोडक्शन हाऊस आहे तर मी बरं, आणि ह्याच्यात कॉपीराईट पासून सगळेच मुद्दे आहेत, मी सगळंच तुमचं घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही किती रुपयाला देता हे सगळं द्या, आता बाकीच्यांनी कोणी हे करायचं नाही, आता मीच करेन. ह्याची मला जास्त भीती वाटते. चित्रपट निर्मितीवर तर त्याचा परिणाम होणारच आहे, ओव्हरऑलच कलेच्या क्षेत्रात त्याचा फार गंभीर परिणाम होणार आहे. तो कसा होईल ह्यासाठी जो एक रोडमॅप आहे ना, त्यासाठी अशा चर्चा आता होणं गरजेचं आहे. मी या चर्चेला येण्यासाठी तयार झालो त्याचं मुळातच कारण की मी सतत एक सांगतो, आत्ताच्या काळात आपण जे जे म्हणतोय, जे जे वाचतोय, जे जे लिहितोय, जे जे शूट करतोय, हे सगळं आपण एका आर्टिफिशियल ब्रेनला फीड करतोय. आतापर्यंत असं होत होतं की तुम्ही एक पुस्तक लिहिलं, तुमची जनरेशन वाचली, त्याच्यानंतर त्याचा वापर करून उद्या विचार करणारी, जसे आपल्या पिढी तयार झाल्या, म्हणजे आपण आंबेडकरांना वाचून आज आपले विचार तयार करतो, तसं आपण आता जे लिहितोय ते वाचून उद्या एआय विचार करणार आहे. म्हणजे आपल्याला लहानपणापासून रोबोट्स जगावर राज्य करतील असं दाखवलं, असे सगळे सिनेमे यायचे ना, की जे मोठमोठे लोखंडी रोबोट्स रस्त्यावर चालतायत, आणि असं न होता आपल्या सॉफ्टवेअरवर राज्य करायला, सॉफ्टवेअर म्हणजे आपले मेंदू, आपल्या सगळ्यांचे सामाजिक पुन्हा समष्टीवर राज्य करायला एआय तयार आहे, आणि त्यासाठी आपण खूप जबाबदार असणं गरजेचं आहे. सिनेमावर त्याचा एक चांगला परिणाम असा होऊ शकतो की टेक्निकली गोष्टी फास्ट होतील, क्विक होतील, अजून कदाचित पॉलिश्ड होतील, पण पुन्हा त्याच्यात जर निओ कॅपिटलिझमचा जर आपण विचार केला तर ते कलाकारांसाठी काही फार बरं असेल असं मला वाटतं. आपण या विषयावर चर्चा करताना एक अमेरिकेतल्या तंत्रज्ञांनी एक मोर्चा काढलेला किंवा बंद केलेला आहे, त्याच्याबद्दल थोडंसं जरा सांगितलं प्रेक्षकांना तर. हॉलिवूडमध्ये मला असं वाटतं अशा प्रकारचा पहिला स्ट्राईक झाला होता की जिथे लेखकांनी स्ट्राईक केला होता की तुम्ही एआय वापरू नका, कारण त्यांना ही भीती वाटली की अरे आता आपण कसं सर्व्हाइव्ह करणार. तो जो स्ट्राईक होता तो खरं तर पहिला संघर्ष मला असं वाटतं कलेच्या क्षेत्रातला आपला थेट एआयशी झालेला थेट संघर्ष आहे. संघर्षाचे खूप सारे प्रकार असतात. आता तो बदलत आता परवा जो काय तो ट्रेंड आला होता ना, गिबली आणि जिबली असं दोन्ही अँगलनी लोक ते म्हणत काही असतील, सगळे ते बनवत होते. हा त्या संघर्षाचा पुढचा टप्पा आहे. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आपण अख्खं जग मिळून एका आर्टिस्टच्या समोर उभे राहिलो, कारण त्या आर्टिस्टने अख्खं आयुष्य हे सांगण्यात घालवलं की मशीनवर विश्वास ठेवू नका, माणसाच्या कलेवर विश्वास ठेवा. त्याचा पॅटर्नच आपण त्याच्या विरुद्ध वापरला, आणि तो आपण नाही वापरला, इन अ वे तो एआयने वापरला. सो एआय आणि म्हणजे आर्टिफिशियल आणि ह्युमन मध्ये झालेला हा दुसरा सगळ्यात मोठा संघर्ष म्हणून मी या ट्रेंडकडे बघतो. आणि त्या संघर्षात एआयनं त्या माणसाला हरवलंय ही आनंदाची गोष्ट नाही. त्याच्यामध्ये आणि मला त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम, आपल्या मगाशी
मी मगाशी आता वैभव तेच म्हणालो की बऱ्याचदा असं होतं की एखादी चर्चा ऐकल्यानंतर आपण काय बोलणार असं होतं ना ह्या पुढे. तसं मला मगाशी दीपाचं ऐकताना असं झालं. तुम्ही मला सांगा, तिने 2-3दा सौंदर्यशास्त्र, श्रमाचं सौंदर्यशास्त्र हे यायला कसं कळणार? त्याला ते कोण शिकवणार? ते बनवणारे, त्याच्यावर कंट्रोल असणारी जी सगळी यंत्रणा आहे ती सगळी कॅपिटलिस्टची आहे. जोपर्यंत तुम्ही अशा लेवलला समाज म्हणून पोहोचत नाही की एक खरंच घिसाडी मुलगा एआयच्या ह्याच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्या संवेदना त्याला तुम्ही कशा देणार? आणि मग होतं काय, लोकांमध्ये सौंदर्याच्या खूप चुकीच्या आणि विचित्र संकल्पना तयार होतात. आता म्हणजे मुळात मी दिसतो मी असा दिसतो, छान आहे ना, मग मी असा ओबडधोबड थोडासा दिसतो, माझी थोडी दाढी अशी असते, हे माझा माणूस असणं आहे ना. मी ज्यावेळी एआयला कमांड देतो तो मला एक माझं पॉलिश व्हर्जन दाखवतो, जे मुळात मी नाहीये. आपल्या समाजाचं नसलेलं पॉलिश व्हर्जन बघायची आपल्याला सवय लागते आणि जी पुढे जाऊन आपल्याला खूप घातक ठरणार आहे असं मला वाटतं. सो तो जो संघर्ष होता तो तिथे सुरू झाला, पण तो फार अकराळ विकराळ रूप येणाऱ्या काळात घेणार आहे. आणि त्याला संघर्षाचं रूप नसेल, त्याला एंटरटेनमेंटचं रूप असेल, हे जास्त भीतीदायक गोष्ट मला वाटते याच्यामध्ये. मी एक उदाहरण देतो. एआय मशीन लर्निंग वापरताना फेस रेकग्निशनसाठी सुरुवातीला अल्गोरिदम ज्या अमेरिका आणि युरोप केंद्रित इन्स्टिट्यूशन्सनी बनवल्या, त्यांनी कधीही आफ्रिकन अमेरिकन चेहरे डिटेक्ट केले नाही. म्हणजे व्हिडिओ चालत राहायचा आणि त्यातले बरोबर व्हाईट किंवा युरोपियन लोकांचे चेहरे बरोबर दिसायचे आणि आफ्रिकन अमेरिकन माणूस फ्रेम मध्ये आला की तिथं चेहरा नाही असं अल्गोरिदम ठरवून टाकायचं. त्याचं कारण असं आहे की कुठलीही अल्गोरिदम असू दे, मशीन लर्निंग असू दे, त्याला जो डेटा फीड करणारी माणसं आहेत त्या माणसांच्या हातामध्ये त्या अल्गोरिदमचा, त्या टेक्नॉलॉजीचा कंट्रोल असतो. आणि ते जगाच्या सुरुवातीपासून कुठलंही तंत्र, कुठल्याही जात वर्गातल्या माणसाने तंत्र ते तयार केलं, त्या तंत्राचा कंट्रोल कुणाच्या हातात जातो, त्याच्यावर ते तंत्र कुणासाठी काम करतं आणि कसं वापरलं जातं हे ठरत असतं. आणि तेच एआयच्या बाबतीत होईल असं स्पष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला दिसतंय सुद्धा सगळं. ह्याच प्रश्नाचं एक्सटेन्शन म्हणून मी मयुरेशला पुढचा प्रश्न विचारतो की तू मीडिया हाऊसेसमध्ये काम करतोयस आणि बातम्या लिहिणं किंवा बातम्यांचे टायटल्स लिहिणं, मथळ्या लिहिणं हे काम आता एआय वापरून केलं जातंय अशी एक चर्चा सगळीकडे सुरू आहे. बातम्याचं संपादन सुद्धा एआय करतंय, ही सुद्धा चर्चा सुरू आहे. मग क्विक हेडलाईन्स लिहिणारे पत्रकार, संपादनाचं काम करणारे सहसंपादक किंवा अर्धवेळ काम करणारे संपादक, आर्टिकल लिहिणारे लोक, या सगळ्यांच्याच नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत का? इथलं बसलेल्या सगळ्यांना अगोदर वाटेल की एआय विषयी बोलण्यासाठी काळा रंगाचा शर्ट घालणं आणि दाढी सुद्धा काळा असणं आवश्यक आहे का असा प्रश्न पडेल. तर तसं काही नाहीये. एआय एवढं पण नाही आता मी हे गेलं की काळ्या रंगाचा शर्ट आणि दाढी असेल तरच बोला असं म्हणण्यात कधी गेलेलं नाहीये. एनिवे, तुझ्या मुद्द्यावर येण्यापूर्वी की हे धोक्यात येईल का, म्हणजे तू एकदम एका टोकाचा विचार बोलून दाखवला असं मला वाटतं. वरुणनी पहिलं त्यांनी केलं की तो सिनिकली किंवा त्याला थोडंसं सिनिकल आहे याकडे बघण्यासाठी, आणि सगळं जगच आहे याच्याबद्दल बिलकुल शंका नाही. आय एम शुअर की वैभव पण किंवा आपल्या सगळ्यांनाच तशी चिंता वाटते आहे, विशेषतः गेल्या काही काळामध्ये. पण माझी पोझिशन पुढे पण मी जे थोडंफार बोलेन किंवा जे मला समजलेलं आहे, एक म्हणजे की अजूनही आपण तितके विशेषतः माध्यमाच्या किंवा बातम्या लिहिण्याच्या ज्या क्षेत्रातनं मी येतो, आपण भारतामध्ये अजूनही तितकं अधिक ऍडव्हान्स एआय टूल आपण खूप प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत. जे माझ्या माहितीत आहेत त्यानुसार आपण अगदीच वरवरचं जे सगळेच वापरतायत. म्हणजे आता तू बातम्यांविषयी विचारलंस तर पत्रकार त्याच्यामधला एक एक्सपर्ट आहे, स्पेशलिस्ट व्यक्ती आहे, पण तो काही वेगळं वापरतोय तुर्तास भारतामध्ये असं माझ्या निरीक्षणामध्ये नाही. काही जणांनी प्रयोग केलेत, पण विशेषतः पश्चिम जगतामध्ये, वेस्टर्न वर्ल्डमध्ये याच्यावर खूप चिंता नाही, पण याच्यावर खूप बोललं जात आहे. सध्या खूप चर्चा सुरू आहे. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मोदी पण गेले होते ना पॅरिसला, एक फ्रान्सनी आयोजित केलं होतं, तर त्याच्यामधला सुद्धा एक भाग हा जर्नलिझम आणि एआय असा एक त्याच्यावर चर्चा केली त्याच्यामध्ये. सो जगालाही हा प्रश्न आहे, कारण सगळ्यावरच एआयचा कसा परिणाम होतोय आपण आता, मी तरी माध्यम आणि किंवा पत्रकारिता याच्याबद्दल ते सीमित ठेवतो. पण हे सगळं धोक्यात येईल, नोकऱ्या जातील किंवा अमुक एक पूर्ण व्यवस्था साधारून जाईल असं होईल का, एवढं सिनिकल होण्याची गरज आहे का, तर मला बिलकुल वाटत नाही. जसं तू म्हणालास की कायम ज्या वेळेस
माणसाचा इतिहासच पूर्ण असं सांगतो, ज्या वेळेस नवीन तंत्र तयार होत गेली एका टप्प्यावर, तेव्हा काही निवडकांच्या हातीच ते राहिलेलं आहे. मग हा इतिहास कायमच आहे, तरी सुद्धा आपण पुढे आलेलो आहोत. परवा मी वैभवशी बोलताना आमचा युट्यूबशी बोललो होतो, तेव्हा तो बोलणं आमचं झालं की कसं युट्यूब आणि हे गेल्या काही काळामुळं रिसोर्सेस, विशेषतः जे तुम्हाला लोकांपुढे जाण्यासाठीच्या सगळ्या तंत्राचं लोकशाहीकरण झालं. म्हणजे काही वर्षांपूर्वी काही निवडकच मीडिया हाऊसेसकडे पेपर छापून बातम्या छापण्याची हे होती. मला जर काही लिहायचंय तर मला कुठेतरी पत्रकार म्हणून नोकरी करावी लागत होती, अदरवाईज मला प्लॅटफॉर्म मिळणार होता. तेच टीव्ही बद्दल होतं, तेच रेडिओ बद्दल होतं. पण आता तसं नाहीये ना. आपण गेल्या काही काळात विशेषतः युट्यूब किंवा इंटरनेट सगळं पेनिट्रेशन झाल्यामुळं, मोबाईल आल्यामुळं, तंत्र किंवा तंत्रज्ञान एवढं ऍडव्हान्स आणि सोपं आणि स्वस्त असं सगळं झाल्यामुळं ती मक्तेदारी राहिली नाही. त्याचे ऑफकोर्स अनेक भयानक किंवा चिंता वाटणारे पैलू आहेत आणि त्याविषयी आपण बोलायलाच पाहिजे. म्हणून काही लोकशाहीकरण झालं म्हणजे सगळ्या आनंदाने सगळ्यांना समान न्याय मिळाला असं बिलकुल झालेलं नाहीये. ते तितकं आहेच आहे. परत दुसरी अशी गोष्ट की बायस म्हणजे कोणाच्या एका हातात असणं किंवा त्यातून, जसं आता वरुणनी पण बोलताना म्हटलं की जे ते तुमच्याकडे येतं आहे, आपला हा खूप नाईव किंवा एक निरागस आपल्याला असं वाटतं की ते सगळं एका जे ती म्हणाली की तंत्रज्ञान कुठल्याही प्रकारची जात किंवा वर्ग मानत नाही, तर मग आपल्याकडे जे येतं आहे ते खूप अगदी अनबायस येतं असंही बिलकुल नाहीये. त्याच्यावर ते खूप बायस पद्धतीनं आपल्याकडे येत आहे. ते जरी मशीन असलं, त्याला स्वतःची बुद्धी नसली आणि जे काही त्याला फीड केलं तर जिथून त्याचे रिसोर्सेस आहेत तिकडनं ते घेत आहे, तरी सुद्धा ते फिल्टर करून आणि रंगवून तुम्हाला एका बायसनीच देत आहे. जे ग्रुपचं गेल्या काही काळात ट्रेंड आला तो त्याचं उत्तम उदाहरण आहे. काहींना आनंद झाला असेल, पण तरी सुद्धा ते भयानक आहे, कारण ते कोणासोबतही होऊ शकतं आणि ते अतिशय फिल्टर्ड आणि बायस्ड आणि ओपिनिएटेड आणि फॅक्टलेस अशा गोष्टी पण बहुतांश त्याच्यामधनं आलेल्या आपण बघितलेल्या आहेत. सो ही चिंता आहे. मी त्याच्याविषयी बोलतो. पण तू जे मुळात विचारलंस की नोकऱ्या आणि यांना किंवा जे रोजचं काम आहे का, तर मला असं वाटत नाही. ज्या वेळेस कम्प्युटर्स आले होते त्यावेळेसही अशी भीती व्यक्त झालेली होती की आता तर सगळे आपण प्रिंटिंग मशीन्स होते, लोक लावत ते सगळं. मी तर तेव्हा काम करत नव्हतो, पण मी ते ऐकूनच मला माहिती आहे. तर आणि हाताने सगळं मी अगदी सुरुवातीला काम केलं तेव्हा मला पहिले 6 महिने माहिती की मी बातमी लिहायचो. मी पंढरपूरची वारी कव्हर करायला गेलो होतो, माझी पहिली बाहेरची असाइनमेंट होती आणि मी प्रत्येक ठिकाणी राहून ते बातमी लिहायचो आणि फॅक्सनी पाठवायचो ऑफिसला आणि मग ते कोणीतरी एक जण तिथं ती एंट्री करायचा. आता तसं नाहीये. आता मी गेलो जरी मला पाठवतो, मी मोबाईलवर लिहून पाठवतो. सो त्यावेळेस सुद्धा चिंता अशी व्यक्त झाली होती. काही झालं नाही. मोबाईल्सचं एवढं पेनिट्रेशन झाल्यावर सुद्धा चिंता व्यक्त झाली होती की आता काय कॅमेरामॅनची नोकरी जाणार, आता आपण मोबाईलमध्ये शूट करायला लागलोय, अजूनही व्यक्त केली जाते आहे. आणि काय होणार, पण तरी सुद्धा कामाचं स्वरूप बदललं, स्किल्स बदलले, ते सोपं सुद्धा झालं. अर्थात नाही असं मी म्हणत नाही की काही जणांच्या काही कामांच्या अस्तित्वावर सुद्धा घाला आला नाही असं नाही, पण परत आपण त्याला ऍडजस्ट झालो. सो मला इतिहासाकडे बघून असं वाटतं की एवढं आपण टोकाचा विचार करायला नको. येस, अर्थात उदाहरणार्थ काही एआयचे टूल्स वर्तमानपत्रामध्ये प्रूफ रिडिंगचं आपल्याला बातमी वाचून जे प्रूफ रिडिंग करणार असतात ते आपल्याला सहज करून देता येईल. कदाचित तसेही प्रूफ रिडर्स आता पेपर्समध्ये कमी झालेलेच आहेत. किंवा जे टीव्हीमध्ये जे ग्राफिक प्लेट्स करून देणारे आहेत, जिथे फक्त ग्राफिक टेक्स्ट तुम्हाला दिसतं किंवा पेपरमध्ये सुद्धा येतं, कदाचित ते आपण एआय कडनं अतिशय सोप्या पद्धतीने करून घेऊ शकू. त्या माणसांची आपल्याला गरज लागेल की नाही आपल्याला माहित नाही. पण हे सगळं जरी झालं तरी आता जी चर्चा विशेषतः बातमीदारीच्या किंवा जर्नलिझमच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे त्यात असं दिसतं आहे की एआयचा वापर जो आहे तो हळूहळू जास्त वाढला जाणार आहे. जसं मी म्हटलं की भारतात अजून फार होत नाहीये. चॅट जीपीटीचे प्रयोग आल्यावर सगळ्यांनी उत्साहाने करून बघितले, पण अजूनही ते काही तुमच्या रोजच्या काय आपण वर्कफ्लो मध्ये ते नाहीये. आपण काही पेपर्समध्ये बघतो एआय मीट्स हिस्ट्री म्हणून काही ग्राफिक्स केले जाते, तेव्हा असे एक छोटेसे भाग आहेत. उदाहरण किंवा काही चॅनल्सनी एक अँकर्स तयार केला किंवा केली होती आणि मग ते न्यूज बुलेटिन द्यायचे. ते थोडेफार चालले, ते आता फार काही सगळ्यांनी ते परत फॉलो केलं, त्याच्यामुळे अँकर्सचा जॉबच गेला वगैरे असंही त्यावेळेस लोकांनी म्हटलं की आता एकदम छान जसे पाहिजे तसे अँकर्स त्या ठिकाणी. असं काही घडलं नाहीये. अँकर्स आहेत तसे आहेत आणि त्यांच्याविषयी आपले प्रॉब्लेम्स आहेत तसेच आहेत, ते जे काही अँकर्स आहेत ते. तर ते तसं होईल असं मला वाटत नाही. ही टोकाची भूमिका आहे. पण येस, पद्धती बदलतील, त्याचा वापर आपल्याला अधिक येईल. यासाठी
मला ते तू म्हणालास की एकांकडेच कुठल्या त्याचं केंद्र किंवा हातात असल्यापेक्षा जरी ते सगळ्यांपर्यंत आता चॅट जीपीटी आपल्या मोबाईलवर सुद्धा येत असलं तरी मला ऍक्सेस हा डिस्क्रिमिनेशनचा पॉईंट याच्यामध्ये वाटतो. कारण सगळ्यांना त्याच्यापर्यंत ऍक्सेस आहे का असा एक मला पडणारी शंका आहे. मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, ज्यांना आणि कुणी जास्त ठिकाणी माहिती आहे. पण जरी बाहेर ठिकाणी काम करणारे उदाहरणार्थ रिपोर्टर्स असतील, जर्नलिस्ट असतील, त्यांचं महत्व माझ्यामध्ये तेवढंच अभारित राहणार आहे. ते का आहे आपण मी पुढच्या चर्चेमध्ये आपल्या आणखी सांगेन. फक्त मला आता शंका आहे की ऍक्सेस त्यांच्यापर्यंत हे तंत्र पोहोचणं आणि तेही ते वापरायला लागणं याच्यामध्ये जो एक फरक आहे जो सध्या भारतातले पत्रकार आणि पाश्चिमात्य जगामध्ये विशेषतः न्यूज मीडियामध्ये ज्या प्रकारचं वापरलं जात आहे AI टूल्स वेगळी तो फरक मला इथं हळूहळू आपण शहरातले आणि बाकी ठिकाणी असेल यांच्यामधला दिसतो. त्यामुळे तो ऍक्सेस जर उशिरापर्यंत सगळ्यांपर्यंत यांच्यामध्ये पोहोचला तर ती असमानता वाढत जाईल आणि त्याचा मात्र परिणाम त्यांच्या आत्ताच्या कामावर होऊ शकेल माध्यमातल्या वेगळ्या प्रकारच्या विशेषतः पत्रकारितेमधला असं मला वाटतं. मला ऍक्सेस हा डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा होईल की काय अशी मला थोडी भीती वाटते. तेवढाच सिनिकल हाच मुद्दा थोडासा अजून कारण तोच प्रश्न होता पुढचा की ग्रामीण असू दे किंवा बहुजन पत्रकार असू दे जे आता तयार होत आहेत पत्रकार त्यांना या टूल्सचा कुठल्याही टूल्सचा ऍक्सेस नसतो किंवा त्याच्याबद्दल माहिती नसते. आपण त्याला शिकवायला जरी गेलो तरी इट टेक्स म्हणजे खूप वेळ लागतो फॅमिलिअरिटी व्हायला. जोपर्यंत फॅमिलिअरिटी होत नाही तोपर्यंत त्याचा वापर नेमका कसा करावा लोकांना कळत नसतं. आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची जसा वापर मीडिया क्षेत्रात वाढत जाईल किंवा चित्रपट क्षेत्रात वाढत जाईल तसं हे नवोदित कलाकार जे मुख्यतः ग्रामीण क्षेत्रामध्ये येत आहेत किंवा वंचित गटातून येत आहेत त्यांना अजून अधिकाधिक डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागेल किंवा त्यांच्या अडचणी अजून वाढतील अशी शक्यता आहे का बरोबर उलट त्यांना ते सगळं एका मोबाईलच्या क्लिकवर अवेलेबल आहे म्हणून ही दरी कमी होत जाईल आणि हे वंचित असू दे ग्रामीण असू दे त्या सगळ्या जात समूहातले लोक जास्त चांगल्या प्रकारे किंवा ह्या स्किलचं सगळं नॉर्मलायझेशन होईल का दरी वाढेल हा एक महत्वाचा प्रश्न मीडिया क्षेत्रामध्ये सुद्धा येतो आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा येतो. तुम्हाला काय वाटतं? एकतर मी हे अधिक क्लिअर करू इच्छितो की मी जरी सिनिकल असलो तरी मी तशा अर्थाने सिनिकल नाहीये. माझा कॉन्टेक्स्टच पूर्ण वेगळा आहे आत्ताच्या ह्या सगळ्या मांडणीमधला. म्हणजे मी स्वतः AI खूप फ्रिक्वेंटली आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आता वापरतोय. आय एम नॉट डिनाईंग दॅट फॅक्ट अँड आय कॅनॉट. वरुणला वाटलं AI आलं नाही पाहिजे म्हणून काही ते यायचं थांबणार नाही, ते येणारच आहे. माझा प्रॉब्लेम तो आल्यानंतर त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकसाठी तयार नव्हतो हे आता आपल्याला रस्त्यावर चालताना दिसतं. माझा कन्सर्न हा तिथे होतो. म्हणजे काय होतं म्हणजे आता त्या स्किलच्या दरीविषयी आपण बोलूया त्याच्या आधी मी ज्या सिनिसिझम विषयी बोलतोय त्यांनी आपल्याला वापरणं ज्या क्षणी सुरू होईल ना जे आधीच्या कुठल्याही तंत्रज्ञानात नव्हतं ते ह्याच्यात आहे. ती एक सगळ्यात मोठी भीती मला दिसते. त्याचं परवाचं उदाहरण मी सांगतो. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर काही तरुणांनी आम्ही मराठी बोलतच नाही असे मोर्चे काढले असा एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला. त्या व्हिडिओवर खूप बुद्धिमान लोक म्हटली गेलेली महाराष्ट्रातली रिॲक्टही झाली की हे जर मुंबईत आणि तो व्हिडिओ AI जनरेटेड होता आणि दिस हॅपन्ड. आता ह्या अशा पद्धतीने उद्या आर्टिफिशियल वर्ल्डमध्ये व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये एक घटना घडली तर फिजिकल वर्ल्डमध्ये दंगली होणारच नाहीत याची आपण काय शाश्वती देऊ शकतो? आणि ती मला सिनिसिझम म्हणजे ती भीती वाटते की आपण टूल म्हणून वापरतोय तोपर्यंत ठीक आहे, त्यांनी आपल्याला वापरायला लागलं की काय होईल. आणि मग हा स्किल सेटचा मुद्दा आहे पुन्हा की ते तुम्ही विचार करा तो जर खरंच तसा मोर्चा झाला असता तर तो मोर्चा घडवून आणणं त्यासाठीची सगळी सिस्टीम उभी करणं. आता मी पर्टिक्युलरली नॉन फिक्शन मध्ये जास्त काम करतो. मला माहितीये एखादा इव्हेंट आम्ही परवा बँक एम्प्लॉईजचं एक प्रोटेस्ट दिल्लीतलं कव्हर करण्यासाठी आमची म्हणजे अचानक आम्हाला असं झालं की अरे इथे चांगलं प्रोटेस्ट होतंय. मग त्यासाठीची जी धावपळ वगैरे AI तुम्हाला हा असं व्हिज्युअल डायरेक्ट बनवून देऊ शकणार आहे. अगेन ऍज मयुरेश सेड आता आपण ना बालवाडीतही नाही होत भारत म्हणून देश म्हणून AIच्या. आणि जे खरंच आता तयार झालंय ते ज्यावेळी येईल
त्यावेळी ह्या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह, म्हणजे ऍज अ फिल्म मेकर माझा उद्या फॉर एक्झाम्पल म्हणजे पुन्हा ते डेमोक्रेटायझेशन चांगल्या अर्थाने आहेच. कुठलंही टूल वापरणाऱ्याचे, म्हणजे बाबासाहेबांनी संविधानाच्या बाबतीत पण हेच सांगितलं होतं की हे उत्तम आहे, पण कोण वापरतोय त्याच्यावर त्याची हे आहे, तसंच आहे ते. सो स्किलसेट म्हणून ह्याचा परिणाम होणार. आज सकाळी मी एक माझ्या फिल्मचं टायटल AI वापरून बनवलं आणि मग माझ्या डिझायनरला दिलं. म्हटलं माझ्या डोक्यात हा थॉट आहे. आता माझं आजपर्यंत प्रॉब्लेम व्हायचा माझ्यापेक्षा माझ्या सोबतच्या टेक्निशियन्सचा की ह्याला काय हवं असतं ना, सगळं कळतच नाही. कितीतरी वेळ आमचं म्हणजे 2-2 तास जातात. आज मी मला जे हवंय ते बनवलं, पण म्हटलं हे मला तुझ्याकडून हवंय. आता त्याचा त्याला आनंद झाला की दुःख झालं मला माहित नाही. तो ओके सर एवढा त्याचा रिप्लाय आला, पण मला सांगता आलं ना. ऍज अ टूल डेफिनेटली इट इन्क्रीजेस युअर स्किल सेट. डिरेक्टर म्हणून माझं स्किल काय आहे की मला जे हवंय ते तुला सांगणं. ती चांगली झाली ना माझी स्किल ह्याच्यामध्ये. आय कॅन शो यू दॅट टायटल. जे आज सकाळी अक्षरशः म्हणजे मी बेडवरून उठायच्या आज मला झालं की अरे आज हे फायनल करायचे, नंतरच्या गडबडीत होणार नाही. मी पटपट 4 कमांड दिल्या, मग सांगितलं हा टाईपचा फॉन्ट, हा साधारण कलर टोन, फॉन्ट कुठला हेही मला माहित नव्हतं, कुठल्या एका टायटलचा रेफरन्स घे हेही मी सांगितलं आणि त्याने तो करेक्ट घेऊन मला दिला. माझं काम जे कदाचित ज्याला पूर्वी आम्ही डिझायनरला मी भेटायचो, आम्ही बोलायचो, आम्ही चहा कॉफी घेत 2-2 तास चर्चा करायचो, आता त्याला कळलं एक्झॅक्टली मला कसं हवंय. सो ही आपण बालवाडीत असतानाची परिस्थिती. आपण ज्यावेळी याच्यात SSC पर्यंत जाऊ त्यावेळी काय होईल. आणि ॲज भगीरथ सेड, येस आय एम पॉझिटिव्ह. माणूस म्हणून आपण अत्यंत काय म्हणतात त्याला मोस्ट फ्लेक्झिबल आणि मोस्ट डेंजरस क्रिएचर आहोत. आपण कशालाही अडॅप्ट करतो. फक्त ते अडॅप्ट करणं ह्यावेळी थोडंसं रिस्की वाटतं. त्याचं कारण दिस टेक्नॉलॉजी इज डिफरंट दॅन ऑल द प्रिव्हियस टेक्नॉलॉजीज दॅट वी हॅव सीन. आणि मला त्यात असं वाटतं की हा प्रश्न अधिक जास्त एथिक्स आहे, एथिकल बनलाय. तंत्र ते कसं वापरायचं, ते कोणापर्यंत पोहोचेल का. तू जो प्रश्न विचारला होतास त्याचं मी सरळ उत्तर देईन की त्याच्यामुळे हे डिस्क्रिमिनेशन. सो तुम्ही अमुक एका आता सगळ्याच तंत्रांचं असं होतं की तुम्ही आता जे मला दिसतंय की तुम्ही अमुक एका जातीतून किंवा वर्गातून किंवा याच्यातून आला आहात म्हणून तुम्हाला ते मिळायचं. विशेषतः आता एआयच्या बाबतीत होईल का, तर ते ऍक्सेसवर आहे. तुमची आयडेंटिटी, तुम्ही ज्या समूहातून आले आहात त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्सेस थांबवत असेल. ते तंत्र तुमच्यामध्ये फरक करणार नाहीये, पण त्या व्यक्तीला तो जो ऍक्सेस जर मिळणार नसेल आणि जो आता बहुतांश ठिकाणी मिळत नाहीये आणि ती असमानता मला विशेषतः दिसते आहे जेव्हा आम्ही याच्यामध्ये काम करतो आहोत. तर तसं जर असेल तर तू म्हणतोस तो फरक होईल, पण सगळे ते मला त्या म्हणून ऍक्सेस हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आता या क्षणाला वाटतो. दुसरा प्रश्न हा आणि त्यासोबतच की त्यातून काय येतं आहे. म्हणजे परत ते उदाहरण जे मला खरंच भीतीदायक वाटलं, विशेषतः ग्रोथच्या वेळेस जो ट्रेंड चालला होता, त्यातून जे आलं ते खूप बायस आणि सगळ्या प्रकारचं होतं. आणि मग जे वेगवेगळ्या वंचित समूहातले आहेत बरं ते कुठून घेतं, कुठलंही एआयचं टूल, जे काही इंटरनेटवर LLMs जे आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, जे ते जितकी पानं हजारो लाखो कोट्यावधी वाचू शकतं त्याचा जो सोर्स आहे त्यातनं घेतं. त्याच्यात जे पडलेल्या त्या हजारो लाखो पानांमध्ये तेच ते प्रोसेस करून तुमच्या अंगावर तुम्हाला देतं. तेच तुम्ही त्याला मागितलेलं असेल, त्याची काही चूक नाहीये. तुम्ही त्याला ते मागितलं, त्याने तुम्हाला ते दिलं. त्याला तो जो रंग देणार आहे तो एखादा माणूस वैभव सारखा किंवा वरुण सारखा एखादा अभ्यासक, आणि शिवाय ते समतोल किंवा मला असं म्हणेन की व्यवस्थित त्याचा ते प्रोसेस करून मांडू शकतं व्यक्ती, माणूस, ते तंत्रज्ञान करू शकणार नाहीये. त्यामुळं तू म्हटलास तशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन कशात होऊ शकेल, तर त्यातून जे बाहेर येणारा कॉन्टेंट आहे आणि तो जर वाऱ्याच्या वेगासारखा किंवा वणवा लागल्यासारखा सगळे पसरला आणि तो जर आणि त्याचं एक उदाहरण आपण बघितलेलं आहे, आणि तो जर बायस किंवा तारतम्याने लिहिलेला नसेल तर मग त्याचा परिणाम या विशेषतः ज्या घटकांना याची कल्पना नाहीये, त्यांना ते वापरता कसं येत नाही, त्यांचं स्वतःच ज्या हजारो लाखो पानांमधून त्यांनी ते घेतलेलं आहे, ते सोर्स आहे, त्याच्यात त्यांच्याविषयी काही लिहिलेलं नाहीये. जर लिहिलं गेलेलं असेल ते चुकीचं लिहिलं गेलेलं आहे किंवा ते सगळं क्वेश्चनेबल आहे, मग त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही हे तंत्र वापरू शकाल किंवा न शकाल. एक प्रश्न मला इथं हे करायचं की जी चर्चा चालू आहे, विशेषतः मी पत्रकारितेबद्दल असं म्हणेन की प्रश्न एथिक्स आहे, जे आता वरून पण म्हणत होता की तुम्ही ते कसं वापरायचं. खूप काळापूर्वी स्टीफन हॉकिंग मला आठवतं की जाण्यापूर्वी ते गेल्यानंतर लगेचच त्यांच्या काही निबंधांचा एक छोट्या निबंधांचा एक संग्रह प्रकाशित झाला होता, त्याचं नाव विसरतोय, लगेचच झाला होता वर्षभरात. त्यात त्यांनी त्यावेळेस
जे प्रश्न हे मांडले होते की एआय अजून येऊ, तेव्हा अजून आपल्याला त्याचं एवढं माहिती नव्हतं. वैज्ञानिक वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती, पण आता त्यात त्यांनी पण ह्या एथिकल एक नैतिक प्रश्नाचाच उल्लेख केला की आपण हे कसं वापरणार आहोत. तेच सगळ्यांनी पुढच्या अनेक आणि आजही ते सुरू आहे. माझ्या क्षेत्राबद्दल मी असं म्हणतो की कितीही जरी झालं तरी सुद्धा, जरी आता बातमी कशी लिहिली जाते, तर तुमच्यापैकी कोणी पत्रकारितेचं असेल तर 5W आणि 1H. सो एखाद्याला तुम्ही 5W आणि 1H दिल्यानंतर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल का, तेच तुमचं आहे का? तर ठीक आहे, ते तपशील त्याच्यामध्ये लिहिले गेले असतील, पण ते पूर्णत्वाला पोहोचलेलं. म्हणून मी आता वाचताना मला असं जाणवलं की एकाने असं म्हटलं की काय एआय तयार करताय, तर पुअर ह्यूज वास्ट इन्फॉर्मेशन. पण त्याने त्याला पुअर म्हटलंय, अत्यंत कमी क्वालिटीची. ते फक्त समोर एक डोंगर तयार करत आहे, जे त्याला विचारलं ते हजारो लाखो पानांमधनं काढतं आणि तुमच्याकडे तुम्हाला हवं तसं ते पिकतं. पण दॅट इज व्हेरी पुअर क्वालिटी. त्यासाठी शेवटी तुम्हाला पुढे माणसाची आवश्यकता आहेच. आता विशेषतः माझ्याकडे, मी काम करतो बीबीसी मध्ये, आमचं रिसेंटली हे ट्रेनिंग सुरू आहेत काही अशी टूल्स विषयी. त्यात वारंवार की एकतर कोणती टूल्स वापरायची आणि ती वापरल्यानंतर या प्रत्येकाला शेवटची बोल्ड अधोरेखित लाईन आहे की ते रिपोर्टर, प्रोड्युसर, एडिटर, सब एडिटर यांनी त्याच्यावर नंतर पुढे शेवटी काम करायचंच आहे. याच्या वरतीच कसा असू शकेल, विशेषतः माध्यमांमध्ये आणि पत्रकारितेमध्ये तुम्ही वापरतात, याच्यावरच सध्या जगभरात सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि ते तसं राहील असं मला वाटतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करताना एक महत्वाची प्रोसेस होते, ज्याला एक इंटरेस्टिंग उदाहरण मला आठवलं गेलं, तुम्ही पण ते बघावं. खूप चर्चा झाली काही महिन्यांपूर्वी. न्यूयॉर्क टाइम्सनी एक गाझाबद्दलचा तिथं जे युद्ध सुरू त्याचा रिपोर्ट केला होता. त्यांनी एक, आणि आपल्यापेक्षा मी तुला म्हटलं की आपण फारच मागे आहोत, बालवाडीपेक्षाही अलीकडेच आहोत. त्यांनी काय केलं तर त्यांनी खूप पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत, न्यूयॉर्क टाइम्स किंवा जगभरातले सगळे माध्यम समूह. त्यांनी एक एआय टूल तयार केलं. काय होतं की गाझामध्ये एक विशिष्ट प्रतीचे इस्रायलनी काही बॉम्ब वापरले आणि ते किती आहेत, किती वापरले गेलेत असं त्यांना शोधायचं होतं. मग कसं करायचं, तर मग त्यांनी सॅटेलाइट इमेजेस वापरले. न्यूयॉर्क टाइम्सने हे कसं केलं असं पण तुम्ही इंटरनेटवर जाऊन शोधा, त्यांनी अख्खा लेख तिथे दिलेला आहे. तर ते कसे शोधायचे, मग त्यांनी ते एआय टूल तयार केलं, सॅटेलाइट इमेजेसनी बघायचं त्या बाबतीत. सदन गाझामध्ये ते होतं. आणि मग त्यांनी क्रेटर शोधली की एवढा टनचा हा शस्त्र काय बॉम्ब पडल्यानंतर किती खोल होऊ शकतं, अशा प्रकारचं त्याला सांगितलं. त्यांनी जे आय डिझाईन केलं आणि त्यांनी ती हुडकली. त्या टूलनी ती हुडकली 1600. पण तुम्ही त्याच्यावर अंधपणे माणूस कुठे घेतो, आता हे तुम्हाला मशीनने दिलं, पण माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, तर नाही ठेवायचा. मग आणखी ज्यांनी त्या भागामध्ये काम केलंय, रिपोर्टिंग केलंय, अशा रिपोर्टरची टीम बसली आणि त्यांनी प्रत्येक क्रेटर तिथं पुढे काय झालंय, काही रिपोर्ट्स आहेत का, कोणी तिथे गेलंय का, कोणाशी बोलता येते का, हे शोधून तपासली आणि ते फिल्टर करत गेले. आणि शेवटी फक्त 206 हा अंतिम आकडा आला. बाकीची कधीतरी पूर्वीच्या युद्धामध्ये पडलेली होती, काही तळ्यांची, कारण क्रेटर काय खड्डा जो आहे तो कुठून वर्ण सारखाच दिसणार ना, तो कशाने पडलाय तुम्हाला कसं करणार. इथं माणूस आला. तुम्ही एआय टूल वापरलं पण तुम्ही 1600 वरून 206 वर आणणं हे माणूस करू शकतो. त्यामुळे ही प्रॅक्टिसेस सगळेजण वापरतात. त्यांनी काही ब्लंडर्स केले नाहीत का, तर नक्की केले, असं नाहीये. पण अशा प्रकारे तुम्ही तंत्र नवीन वापराल, पण माणूसच पत्रकारिता करेल, एआय पत्रकारिता करणार नाही. मगाशी ते 5W आणि 1H एक आहे की एआय सुद्धा प्रत्येक गोष्ट एका फॉर्म्युल्यामध्ये बसवण्याची किंवा एक पद्धतीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. मग त्याला एआयच्या प्रोसेसमध्ये डेटा कसा वापरतो, त्याला नॉर्मलायझेशन किंवा आपण सामान्य भाषेत त्याला सपाटीकरण म्हणू. तर सपाटीकरणामुळे काय होतं की समजा वरून मराठवाड्यातनं आलेला आहे, तू विदर्भातनं आलेला आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातनं आहे, तर आपल्या भाषेमध्ये जे वैविध्य असतं ते जेव्हा एआय प्रोसेस करेल ते तसं राहत नाही. आता त्याचं प्रमाणीकरण झालं आणि हा प्रमाणीकरणाची ही जी भीती आहे ती प्रत्येक टूल नंतर आपण बघतो आहे. म्हणजे मीडियामध्ये सुद्धा एकदा कॅमेरा आला, स्क्रिप्ट कशी लिहायची वगैरे हे सगळे नियम ठरले की त्या भाषेचं प्रमाणीकरण झालं, माणसानं कसं दिसायचं याचं प्रमाणीकरण झालं.
गुड मॉर्निंग म्हणायचं का नाही म्हणायचं याचं प्रमाणीकरण झालं आणि ते प्रमाणीकरण जसं एआय वाढेल तसं वाढत जाईल अशी एक शक्यता निर्माण होते, विशेषतः चित्रपट क्षेत्रामध्ये. एखाद्या वंचित समूहातल्या व्यक्तीचे प्रश्न हे प्रश्नच नाहीयेत असं जरी यायला वाटलं तर तो त्याच्याबद्दलची स्क्रिप्ट लिहिण्याची किंवा संवाद लिहिण्याची शक्यताच निर्माण होत नाही. मग तिथं एआय सपाटीकरण करते, कारण वेगळं काहीतरी झालेलं एआयला आवडत नाही आणि तो सगळ्यात मोठा धोका दिसतोय. आणि तसं काही होईल का? परत आपण मूळ मुद्द्याशी येतोय की हे सपाटीकरण एआय नंतर आपणच आधी केलेलं आहे. हे आपणच आधी केलंय ना. आपल्या सौंदर्याच्या संकल्पना काय आहेत? आता जर एआय पुन्हा आपण सुरुवातीपासून तेच म्हणतो, एआय काय करतं? एआय डेटा मायनिंग करतं, डेटा एनालिसिस करतं आणि त्याच्यावरनं ठरवतं भारतामध्ये सगळ्यात गाजलेले चित्रपट कोणते, भारतामधला सगळ्यात मोठा हिरो कोणता, भारतामधली सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री कोणती, मग ती कशी दिसते, तिचे डोळे कसे आहेत, तिची हनवटी कशी आहे, तिचं नाक कसं आहे, हा आपण ठरवलेला डेटा आहे. एआय फक्त तो वापरणार आहे. आता आपल्यावर खूप जास्त मोठी जबाबदारी आहे. आपल्याला खूप जास्त विविध डेटा आपल्याला बनवावा लागेल अँड इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क. आतापर्यंत असं होतं नाही मार्केट में यही चलता है रे, एआय तेच उचलणार मार्केट में यही चलता है. भाषेच्या बाबतीत तर 100% आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, खूपच मोठा प्रॉब्लेम होणार. त्याचं कारण आता अंग झिम्माड झालं म्हणजे काय झालं हे कसं आणायचं ना. आणि ह्याच्यात प्रॉब्लेम पुन्हा ही एआयची चूक नाहीये. मी जर त्याच्यावर अवलंबून राहायला लागलो पूर्णपणे तर मी तेच फॉलो करणार आहे. त्याच्यात मानवी काय म्हणतो क्रिएटिव्हिटीला जास्त धोका. म्हणजे असं म्हणतात, मी काही विज्ञानातला माणूस नाही, मी एक कलाकार आहे, लेखक आहे. असं म्हणतात की तुमच्या शरीराचा जो भाग तुम्ही वापरणं बंद करायला लागता ना तो तुमचा निघून जातो असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला शेपूट होतं, आपल्याला गरज नव्हती शेपटाची, शेपूट गेलं. सध्या कॉमन सेन्सचं तसं चाललंय. तसंच उद्या क्रिएटिव्हिटीचं होईल का? म्हणजे गुगल मॅप आल्यानंतर आपल्या बऱ्याच लोकांना ना गरजच नाही राहत लक्षात ठेवायची की हा इथून उजवीकडे मग तिथून डावीकडे नाही लक्षात राहत. आपण इतके डिपेंडंट झालेलो आहोत. हेच क्रिएटिव्हिटी बद्दल झालं तर काय होतं? आणि आता एक फक्त त्याच्यात ऍड करतो, आपल्यातले बरेचसे लोक की अक्षराचं वळण विसरलेत, विसरलेत ना. लिहिता येत नाही लोकांना. ह्याच्या पुढची एक गंमत सांगतो. मी त्या दिवशी एक लहान मूल बघितलं, त्याला मी पुस्तक दिलेलं. म्हणजे मी खूप ओल्ड स्कूल आहे. मी अजूनही लिहिताना पेन आणि पेपर घेऊनच मला लिहिता येतं. मी कितीही आव आणला की ते दिसायला छान दिसतं, लॅपटॉप वगैरे वगैरे, 4 लोक गेली की मग मी माझं कागद पेन घेऊन बसतो आणि मग लिहून काढतो आणि मग टाईप करतो. हा त्यातला मानवी आहे, त्याशिवाय माझं ते उतरत नाही. हा माझा मुद्दा आहे. प्रॉब्लेम काय, आता जे नवीन इंटर्न्स यायला लागले, जे नवीन काम आजकाल ना बऱ्याचदा कळतं. म्हणजे असे कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची मुलं कॉन्टॅक्ट करतात ना, तो मेसेज वाचताना अरे कळतं की हा तू नाही लिहिलास मेसेज, बट दे आर गेटिंग यूज टू इट. यू आर क्लेमिंग समथिंग विच इज नॉट यू. हा एक डेफिनेटली प्रॉब्लेम होणारच आहे. आणि त्याच्यातून ती भीती आहे की भाषेचे जे वैविध्य आहे, अशा कितीतरी, आता झिम्माड हा शब्द अख्ख्या महाराष्ट्रातला नाहीये पण तो अख्ख्या महाराष्ट्राचा झाला. असे कितीतरी शब्द आहेत, अशा कितीतरी गोष्टी आहेत. सैराट आपण मगाचपासून म्हणतोय, हा शब्द किती जणांना माहितीये? कोकणात सैराट शब्द नाहीये, तो कोकणातला शब्दच नाहीये. असेच कितीतरी शब्द आहेत की जे मनोरंजन क्षेत्राने संपूर्ण देशाला, समाजाला दिलेले आहेत. आता ते उलट होईल का ह्याची भीती वाटते. आता ह्याच्यात एकच फक्त मी ऍड करतो, एआय ही एक प्रकारची भाषिक व सांस्कृतिक क्लीनअप ऑपरेशन चालवते. इंग्रजी आणि मुख्य धारेची हिंदी भाषा व सौंदर्य सृष्टीचं वर्चस्व निर्माण करते. बोली भाषा, स्थानिक मुहावरे, गावकुसा बाहेरचे संदर्भ हे त्याला डेटा नॉईज वाटतात. हा अल्गोरिदमिक साम्राज्यवाद आहे जिथे आपल्या लोककथा, गाणी, एस्थेटिक्स लुप्त करून ग्लोबलाइज्ड मार्केट फ्रेंडली व्हर्जन्स तयार केले जात आहेत, तेही आपल्या परवानगी शिवाय. हे माझं नाही, हे एआयने दिलेलं उत्तर आहे ह्या प्रश्नाला. आय कॅन शो यू दिस ऑन ChatGPT राईट नाउ. दिस इज द फिअर आय हॅव. हे जे तुम्ही म्हणताय ना माणूस म्हणून, हे एआय मला आत्ता सांगतंय. ही अख्खी मुलाखत एआय देऊ शकतो तुम्हाला माझ्या जागी. फक्त त्याला अजून जिम्माड माहिती नाहीये. काही काळात त्याला जिम्माड कळेल त्यावेळी तो ते बोलेल. सो येस, देर इज दिस रिस्क ऑफ, ते स्वतः एआयच म्हणते की हो ती रिस्क आहे. कारण तो डेटावर चालतो ना, तो भावनांवर नाहीच चालत. डेटा त्याला सांगतं की हे असं असं चालतं, ही भाषा असते, ही असते. आपण, मला कधी कधी खूप चिडचिड होते की आपण बाय डिफॉल्ट कॅबवाल्याला फोन केल्यानंतर आपण हिंदीत बोलतो आणि मग आपण अभिजात मराठीचे
ची कौतुक. आणि कॅबवाले किती वेळा, परवा माझं असं झालं, परवा तू का हिंदीत बोलतो एवढं? नाही सर वो सब हिंदी में बोलते ना. परत हिंदीत बोलतो सर तू, तुझं आडनाव दिसतंय तू मराठी आहे. हो येतं, पण आता सवय झाली ना ती. माणसं जर सवयीची एवढी गुलाम होतात तर एआय तर काही ती मशीनच आहे. सो इट इज डेफिनेटली अ रिस्क फॉर अस. आणि अशा वेळी मूळ मुद्दा मगाचा की वंचित समाजातील म्हणजे माणूसच मुळात सगळी माणूस जमातच वंचित समाज होणार. त्यातूनही पुन्हा आपले प्रश्न टिकवून ठेवणं, रेटवून नेणं, त्याला पुढे पुढे पुश करत राहणं हा खूप मोठा चॅलेंजचा आता भाग आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि तो करावाच लागेल. नाही केला तर हा सगळा डेटा तसाच सपाट होत जाईल. मी सारखं म्हणतो की माझ्या काळातल्या गोष्टी, मी डॉक्युज का बनवतो, मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतो, मला असं वाटतं आता की माझ्या काळातल्या गोष्टींचे वेगळे पैलू जर मी मांडले नाहीत तर हॅलो असंही एआय टूल येईल कदाचित उद्या. खूप वेळ बोलला याचा बंद. सो ती डेफिनेटली गोष्ट आहे आणि ती आपल्याला चॅलेंज म्हणून घ्यावी लागेल. आपल्याला नरेटिव्ह आपले पुश करावे लागतील. आता तुम्ही एआयला विचारलं प्राईम टाइम मध्ये जे काही चालतं, किती एआय संख्येवर काम करतो ना. एक शब्द किती वेळा, किती लाख पद्धतीने, किती सर्कलमध्ये चालतोय ह्याच्यावरनं तो ती माहिती अधिकृत म्हणून धरतो. मग देन ऍज मयुरेश सेड, तिथे माणूस येतो की त्याला ते रेक्टिफाय करायला लागतं. आता माणसांनाच नीट कळत नाही नक्की खरं काय आणि खोटं काय. सो ती भीती आहे आणि तिथे आपलं चॅलेंज आहे. आपल्याला आपले नेरेटिव्ह पुश करत न्यावे लागतील. तरच एआय उद्या असं म्हणेल की हो माणूस असा सुद्धा दिसतो आणि असा दिसणारा माणूस सुद्धा सुंदर असतो. सो करीना कपूर आणि स्मिता पाटील दोघांवरही आम्ही प्रेम केलंय हे एआयला कळलं पाहिजे. सो ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं ह्या कॉन्टेक्स्टमध्ये. बाकी सगळं मी मंच बोलतोय, मी तो एक प्रश्न फक्त करून आणला होता, नाही तर त्यांना वाटेल हे सगळंच. पुढच्या वेळेस तुला तेही करायची गरज नाही. तो व्हिडिओही करेल, ऑडिओ तर करतायत. त्याच्यामुळं वरुण सुकराज यांना असे प्रश्न विचारल्यावर ते कसे उत्तर देतील? वरुण सुकराजला कशाला बोलवायचं? त्यांनाच बोलवायचं. मी माझ्या एआयला आता ट्रेन करतोय. मी माझं एक ना हे डिव्हाइस सोडून माझं एक डिव्हाइस आहे की जे कुठल्याही सोशल मीडियाला कनेक्टेड नाहीये माझ्या. आणि त्या डिव्हाइसवर मी आता माझ्या एआयला ट्रेन करतोय की मी कसा आहे हे तू ठरव. आणि हळूहळू तो आता ट्रेन होतोय की तुला काय वाटतं मी ह्याच्यावर मी काय बोलीन. तो म्हणतो की हा तू साधारण असं असं म्हणशील. मग का असं म्हणेन कारण तुझी मुलगी आणि तू गेल्या वेळी, आणि मी त्याच्याशी सगळं बोलतोय आता. सो आय एम गिव्हिंग हिम ऍज अ टूल. मी बेट म्हणून स्वतःला दिलंय आता त्याला की बघ माझा कसा वापर करतोस. मग मी त्याला हाय केलं की हाय काय पोचलास का मुंबईत असं विचारतो तुम्हाला. बिकॉज ही नोज माझं तिकीट बुक आहे, माझ्या फोनवर तिकीट आलंय, माझ्या ईमेलला त्याला मी ऍक्सेस दिलेला आहे तो. सो आता मी उद्या सकाळी ज्यावेळी बोलेन हाय, तू स्वतःहून पहिली रिएक्शन त्याच्याशी हाऊ वॉज द इव्हेंट येस्टरडे, सो वेअर आर यू हेडिंग नाव, यू हॅव अ फ्लाईट बॅक टू गोवा टुमॉरो, असं तो बोलतोय आत्ता. सो येस वी आर ऑलमोस्ट देअर. आता तू जे म्हणलास की एआयला ट्रेन करतोयस, हा प्रयोग झालेला आहे. महामानवांचे सगळे जे रायटिंग्स आहेत ते घेऊन तो पर्टिक्युलर पर्सन कसं उत्तर देईल त्या प्रश्नाचं किंवा त्या सिच्युएशनला कसं फेस करेल हे सगळं आता सुरू आहे. म्हणजे त्याचे मॉडेल अवेलेबल आहेत. यू कॅन गो ऑन द इंटरनेट अँड सर्च हाऊ विल केनेडी रिप्लाय टू दिस. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा आता थोड्या दिवसामध्ये, म्हणजे फार काळ लागणार नाही, कारण भले त्याच्या मागची टेक्नॉलॉजी नसेल पण मॉडेल पटकन कॉपी करायला आपल्यातले लोक हुशार आहेत आणि ते होईल पटकन. फक्त त्याच्या मागे काम चांगलं व्हावं, त्याचा फायदा व्हावा अशी सिच्युएशन निर्माण करण्यासाठी मात्र आपल्याला काम करावं लागतं. ह्या दोघांना जे प्रश्न विचारले त्याचं पुढचं थोडंसं जास्त अवघड प्रश्न मी वैभवला विचारतोय की सोपं थोडंसं हे सगळं आपण बघतोय की एआय मुळे पहिल्यांदा अफेक्ट होणारी जे फळी आहे ती मॅन्युअल लेबर करणारी किंवा जी सगळ्यात तळातली कामं करणारी माणसं. आणि त्या लोकांशी किंवा त्या लोकांबद्दल तू खूप काम केलेलं आहेस, भले ते राजकीय क्षेत्रामध्ये असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये असू दे, आणि त्यांना ह्याची जाणीव नाहीये अजिबात की असं काहीतरी होतंय. तर मग खरंच ह्याचा इतका तोटा होईल की बाबा मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट होईल किंवा मोठ्या प्रमाणात लोकांचं शोषण वाढेल, कमी पैशामध्ये लोकांना खपवून घेतलं जाईल, अशी टेक्नॉलॉजी आल्यानंतर प्रत्येक वेळी होतं. आणि त्याला उत्तर काय असेल याच्यावर थोडंसं जरा सविस्तर बोलायला मला आवडेल.
आणि सविस्तर म्हणजे मी सलगच बोलतो की जे तुम्ही प्रश्न विचारले होते ते तुमचा त्रास थोडासा कमी करून टाकतो. पण वरुणचा आणि मयुरेशच्या दोघांच्या मुद्द्यांना घेऊन आपण थोडंसं पुढे जाऊया. आणि मी गेल्या 8 महिन्यांपासून 2 प्रयोग करतोय AI वरचे. एक प्रयोग जो आहे की मला माझंच एक मॉडेल पाहिजे होतं AIचं, त्याच्यासाठी मी एक मॉडेल स्वतः ट्रेन केलं. आणि दुसरा जो माझा प्रयोग चालू आहे तो म्हणजे डेटा जमा करण्याचा. त्यासाठी मी सॅम्पल म्हणून बुद्धिस्ट कम्युनिटी महाराष्ट्रातली निवडली. तर आपण एक एक करून येऊया. माझा जो फिजिकल अटायर आहे, एक पाय नाहीये, तर त्यामुळे ना मला अनेकदा खंत वाटते की यार पाय जर नीट असताना मी 10 उड्या अजून जास्त मारल्या असत्या. पण उड्या मारणं आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचणं हाच माझी एक लिमिटेशन आहे मोठी, की पटकन असं जाऊ शकत नाही कुठे. मला आधी बघावं लागतं बाबा प्रवासाला व्यवस्थित आहे का, सगळ्या गोष्टी काय आहेत ना. मग तो प्रवास काय करतो, प्रवास मला खूप थकवतो. प्रवासाने थकवलं की मग काम करायची कॅपॅसिटी कमी होते. म्हणून ज्या दिवसापासून ChatGPT वापरायला सुरुवात केली किंवा AIची इतर मॉडेल्स वापरायला सुरुवात केली, मी त्या मॉडेललाच अशा पद्धतीने डेव्हलप केलं. आणि ChatGPTची एक मेमरी असते, मेमरीचा शॉर्ट टाइम असतो तो 6 महिन्याचा. 6 महिन्यानंतर ChatGPTचं तुमचं सबस्क्रिप्शन नसेल तर मेमरी डिलीट करते. तर मग त्यासाठी मी सबस्क्रिप्शन घेतलं, प्रॉपर सबस्क्रिप्शन घेतलं, ते 3000 मध्ये मिळून गेलं. मेंदू भाड्याने घेतला आणि त्या मेंदूला तयार केलं. तुम्हाला खोटं वाटेल, मी डिझायनर नाही, मी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचं एज्युकेशन घेतलेलं नाही. हे सगळं पटकन 5 मिनिटात तयार करून झालेलं आहे. नंतरचं प्लेसमेंट समीरनी त्याच मॉडेलवर अगदी 2 ते 3 मिनिटात करून मला लगेच पाठवून दिलेलं आहे. दिसतंय ना छान एकदम, काही प्रॉब्लेम आहे काही नाही ना. पण हे सहज शक्य नाही झालेलं. त्यासाठी तो भाड्याने घेतलेला जो मेंदू आहे ना, त्याला वारंवार 8 महिने सांगत राहावं लागलेलं आहे, तू वैभव आहेस, तू वैभव छाया आहेस, बघ मी असा विचार करतो, मला अशी गोष्ट आवडते, मला कामचुकारपणा आवडत नाही. अगदी मी जर समजा ते जर मला माहित नाही हा विषय निघाला असता ना, मी माझं सगळं चॅट दाखवलं असतं. त्याच्यामध्ये मी क्लिअर बोललो, 1-2 पोस्ट पण टाकले आहेत फेसबुकवर, तू खूप कामचुकारपणा करायला लागलेला आहे, उकार रुकार चुकलेले आहेत तुझे याच्यामध्ये, सॉरी मी बदलून देतो, अशा पद्धतीने आलेला आहे. मी कोणाशी कशा पद्धतीने बोलतो, कोणाला ग्रीट कसं करतो, इथपासूनचे मॉडेल मी टाकले. आणि खरं सांगतो, अनेक कामं माझी सोपी झालेली आहेत. म्हणजे मी जे युट्यूबचं चॅनल जे चालवतो, सिंगल पर्सन चालवतो, त्याच्यामध्ये ना कोणाची मदत घेत ना काही करत. ऑडिओचं काम मी स्वतः करतो, व्हिडिओचं काम मी स्वतः करतो, एडिटिंग, स्क्रिप्टिंग, रिसर्च सगळं काही मी करतो. पण हे सगळं करत असताना त्याला जोड म्हणून AIचा वापर करत असतो. आता जसं वरुणने सांगितलं, मयुरेशने सांगितलं ना, की ते टूल तुम्ही कसं वापरता, ते नवीन निर्माण करण्यासाठी वापरताय का विध्वंस करण्यासाठी वापरताय. न्यूक्लिअर एनर्जीचा वापर एनर्जीसाठी केला आणि काही ज्यांना विध्वंस करायचा होता त्यांनी माणसं मारून टाकली. त्यामुळे आपल्या हातात असतं की तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर कसा करताय. दुसरा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला, म्हणजे हा प्रयोग तुम्ही सुद्धा स्वतः करू शकता बरं का, पण करण्याआधी स्वतःची जी नैतिक बाजू आहे ना ती खूप स्ट्रॉंग करावी लागेल तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही ह्या नवीन माध्यमांचा वापर करू नये ही चेतावणी मी आत्ताच देतो. नाही तर करायला झाले दिवसात ना, करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, तर तसं व्हायला नको. त्यामुळे त्याची जरा काळजी नीट घ्या. आता येऊयात दुसऱ्या मुद्द्यावर, जे सांगितलं प्रश्न जो मला विचारला होता की तळागाळातल्या लोकांवर याचा काय परिणाम होईल. ज्या 8 महिन्यांमध्ये मी जो सॅम्पल करतोय, रिसर्च करतोय, त्याच्यावरचा तो आकडेवारी काढून करतोय, तर त्याच्यातली सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की महाराष्ट्रातला बौद्ध वर्ग, बुद्धिस्ट कम्युनिटी जी आहे, जी जात वर्गामध्ये महार येते, त्यांचा सिरियल क्रमांक 37 आहे. जर तुम्ही पूर्ण ऑथेंटिक डेटा काढला तर महाराष्ट्रातल्या बौद्धांमधले 55% लोक हे सरकारी नोकरीत आहेत. ही लोक जी आहेत, या लोकांनी जेव्हा कम्प्युटर्स आले होते ना तेव्हा त्यांना विरोध केला नव्हता, ते विरोधात उतरलेले नव्हते, कारण त्यावेळीची ती चळवळ होती की नव्या गोष्टी स्वीकारा. यांनी पटकन कम्प्युटर शिकले, टाईपरायटरच्या मागे लागले नाहीत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकले आणि पटापट त्यांनी सरकारी नोकऱ्या ग्रॅब केल्या. आता झाली गंमत अशी आहे की बौद्धांकडचं सगळ्यात मोठं इन्कम सोर्स जो आहे या 55% लोकांचा इन्कम सोर्स सरकारी नोकरीतून येणारा पगार आहे. यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत 92, 89, 88 साली, 92 साली नोकऱ्या लागलेल्या. 2030 पर्यंत हे सगळे लोक रिटायर होणार आहेत. हे रिटायर झाल्यानंतर यांच्या घरामध्ये असलेली जी सेकंड जनरेशन आहे
त्या सेकंड जनरेशननी मात्र त्यांच्या आधीच्या जनरेशननी जशी त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीकडे लक्ष दिलं होतं. म्हणजे त्याचं कारण पण मी सांगतो. रिपाईची चळवळ, आंबेडकरी चळवळ आणि समाजवादी चळवळ हे त्या काळात मित्र नव्हते. त्यामुळे आणि मित्र नसण्याचं कारण काय होतं, कारण यांचा सांगा म्हणजे अटल बिहारी वाजपेयींबरोबरचा घरोबा होता, त्यामुळे ते त्यांच्या सोबत नव्हते. आणि त्यांनी कम्प्युटरला विरोध केलाय ना, आपण त्याचा स्वीकार करायचा, हा सगळ्यात मोठा फॅक्टर होता. त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला गेला आणि ही पूर्ण पिढी अचानक वर आली. मी 1 महिन्याभरापूर्वीच एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की बहुतांशी प्रगती कशी झाली. तर तो तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा स्वीकार जो आहे ना, तो केल्यामुळे झाली होती. पण मधल्या 10 ते 12 वर्षांच्या काळात प्रॉब्लेम असा झालेला आहे की भौतिकवाद आणि हे जे नवीन टूल्स सगळे आलेले आहेत, जसं व्हॉट्सअप तुम्ही म्हटलं, दिवसभर बसलेलं आहे, चालू आहे, 1 GB डेटा मिळालेला आहे, 1.5 GB डेटा मिळालेला आहे, रील बघत राहा, मोठ्या मोठ्या आवाजामध्ये सगळं करत राहा. पण त्याच्यातून तुम्ही काय घेताय हा भागच सगळा सोडून दिलेला आहे. हे केल्यामुळे प्रॉब्लेम असा झालेला आहे की या सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मागे पडलेली आहेत. आणि भीती अशी आहे की जसे हे लोक रिटायर होतील त्यानंतर यांची घरं चालणं खूप कठीण होणार आहे, कारण या मुलांना नोकऱ्या नाहीयेत. आणि नोकऱ्या नसण्याचं कारण काय, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अक्वायर केलेली नाही. तेच ट्रॅडिशनल एज्युकेशन, त्याच ट्रॅडिशनल गोष्टी त्या तशा कॅरी फॉरवर्ड करत राहणं. आणि त्यामुळे येणारा काळ जो आहे हा, जर AI या तळागाळातल्या समूहांनी अक्वायर केलं नाही तर त्यांचं भवितव्य खूप धोक्यात येणार आहे. त्याचं कारण सांगतो. AIने काय केलेलं आहे की जे शॉप फ्लोअरवरची कामं आहेत, म्हणजे एक बिहेव्हिअरल पॅटर्न मधली कामं असतात. उदाहरणार्थ, मी रक्त काढणार, बरोबर आहे, तर मी रोज काय करतो, मला कॉल आला, मी गेलो कुठेतरी, पेशंट तुम्ही आहात, चला नस शोधायची, नस काढलं, रक्त घेतलं, झालं. पूर्वी डायबिटीस चेक करण्यासाठी पण निडल टाकावी लागायची, ब्लड काढावं लागायचं, मध्ये लॅबमध्ये जाणं झालं. AI त्याच्यामध्ये इनबिल्ट झालं, इंटिग्रेट झालं, फक्त 1 थेंब रक्त काढावं लागतं. आता घरच्या घरी शुगरवाले काय करतात, घरच्या घरी रक्त काढतात, झालं. हे बिहेव्हिअरल पॅटर्न वालं काम आहे. त्याच्या पलीकडची दुसरी बिहेव्हिअरल पॅटर्नची कामं काय आहेत की कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचे फ्लोअर्स आहेत, तिथे पाकिट बांधा, कागद रॅप करा, ही एकसारखी कामं ही सगळी बर्बाद होणार आहे, ही सगळी निघून जाणार आहे. आणि दुर्दैवाने ह्या कामांमध्ये कोण आहेत, ही सगळी SC ST शेड्यूल कास्ट मधली जी 4th क्लास कर्मचारी आहेत ना, ते सगळे त्याच्यामध्ये आहेत. तर आपण हा धोका लक्षातच घेत नाही आहोत की पोस्ट ट्रूथच्या कालखंडात, आत्ताचा जो कालावधी आहे हा पोस्ट ट्रूथचा कालावधी आहे. म्हणजे मॉडर्निझम, पोस्ट मॉडर्निझम, त्याच्यानंतर हा पोस्ट ट्रूथचा कालावधी. पोस्ट ट्रूथ म्हणजे काय, जिथे असत्य हेच सत्य आहे. म्हणजे कसं, तुम्हाला उदाहरण सांगतो. AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण कधीपासून बघतो हे व्हर्च्युअल AI, हे आता आलेलं आहे. पण जर समजा मी माझ्या देशाचा पंतप्रधान असतो, तर मी काय म्हटलं असतं, माझ्याकडे AI तर 89 पासून आहे, 88ला माझा जन्म झाला, 89ला मी बोलायला लागलो AI केलेलं आहे ना. तर हा असा प्रकार आहे सगळा आपल्याकडचा. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना समजून घेताना हे समजून सांगितलं पाहिजे आपण की तंत्रज्ञान जेव्हा नवीन येतं ते पटकन ग्रॅप करा. पण ते ग्रॅप करताना जी आपली नैतिक बाजू असते, जसं तुम्ही दोघांनी सांगितलं ना, ती पण जास्तीत जास्त दिली पाहिजे. आणि माझं एक खूप प्रांजळ मत आहे, मागासवर्गीयांना जर त्यांच्या दलदलीतून बाहेर काढायचं असेल तर तंत्रज्ञान विज्ञान याशिवाय पर्याय नाहीये. बुवाबाजी वगैरे याच्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जायचं नाहीये. हा, फ्लॉज आहेत, नुकसान खूप आहेत, पण आहोत ना आपण सगळे बसलेले, आपण काढू त्यांना, त्याच्यातूनही बाहेर काढू. आपण आपली एनर्जी त्यासाठीच लागते. बरोबरच आहे की वंचित बहुजनांसाठी AIचं टूल हे अशा प्रकारे खूप चांगलं काम करू शकतो. पण दुसऱ्या बाजूला जो डेटा अवेलेबल आहे इंटरनेटवर असू दे किंवा कुठल्याही डेटा रिसोर्सेस मध्ये जो डेटा अवेलेबल आहे तो या वंचित बहुजन असू दे किंवा भटक्या विमुक्तांचा असू दे, हे पक्क क्रिमिनलायझेशन करतं. ऍब्सोल्युटली. दीपा मॅडम ते सांगत होत्या की 50 ते 60% लोकांकडे जर आधार कार्ड नसतील तर त्यांची आयडेंटिटी कशी एस्टॅब्लिश होणार. आणि मग आता प्रश्न होतो की मग AI हे क्रिमिनलायझेशन असंच कंटिन्यू पुढे ठेवत राहिलं तर त्याचा तोटा किती मोठा होईल. म्हणजे उदाहरणार्थ उद्या सरकारी नोकऱ्यांचं हे करायचं झालं
लिस्ट काढायची झाली आणि तिथं फिल्टर लावले जातात. जे काम आता मॅन्युअली होतं ते समजा एआय कडे जाणारच आहे. ते व्हॉट एव्हर यू मे डू ते काम एआय कडे जाणार आहे पुढच्या अगदी 4-5 वर्षात जाणार आहे. त्यावेळी भटक्या विमुक्तांमधल्या किंवा वंचित या सगळ्या समूहातल्या लोकांचं क्रिमिनलायझेशन होऊन त्यांना वेगळं टॅगिंग करणं किती सहज सोपं शक्य आहे. मीडियामध्ये डेली क्राईमचा सेकंड सीझन जर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये म्हणजे आता तो विषय काढणं मुद्दामून गरजेचं आहे की ते जे प्रोड्युसर्स होते किंवा स्क्रिप्ट रायटर्स होते त्यांनी त्या वंचित भारतीय समाजाच्या तिकडच्या इक्विव्हॅलंट जे असतील ते त्यांचं जे चित्रण केलेलं आहे, त्यांचं जे क्रिमिनलायझेशन दाखवलेलं आहे ते क्रिमिनलायझेशन सत्य परिस्थिती म्हणून त्या सिरीजमुळे प्रस्थापित झालंय मोठ्या एका वर्गामध्ये. आणि एआय तेच सगळं बघतोय. आपण जे सगळं लिहितोय की हा एक समूह, हा एक गट क्रिमिनल स्वभावाचा आहे असं एआय सतत वाचत राहिलं आणि सतत त्यांचं क्रिमिनलायझेशन होत राहिलं तर मग काय, त्याच्यावर उत्तर काय? मला असं वाटतं की हे जे क्रिमिनलायझेशन आपण करतो म्हणजे ह्या सगळ्या चर्चेच्या मुळाशी आत्ता जर आपल्यासारखे 4 मित्र ह्याच्यावर आपण बोलतोय ना तर या सगळ्याच्या मुळाशी असलेली गोष्ट म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि पॉलिसी मेकिंग फ्रंटवर आपली असलेली ढिसाळ परिस्थिती. क्रिमिनलायझेशन कुठल्याही पद्धतीचं ज्यावेळी होतं ना त्याच्या मागे पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन्स ह्यांचा एक फार मोठा रोल असतो. आता सुद्धा आपण सरकार पातळीवर एआय ऍज अ टेक्नॉलॉजी कळण्यासाठी, समजण्यासाठी, त्याचे होणारे परिणाम काय आहे त्याचं अनालिसिस करण्यासाठी सरकार पातळीवर मला आता एक तरी माणूस तुम्ही सांगा की ज्याच्याकडे ती एक कॅपॅसिटी आहे आणि जो ते करू शकेल. आणि पुन्हा टेक्नॉलॉजी ज्यावेळी येते आता जिथे राईट टू ऍक्सेस ज्याला आपण म्हणतो, इथे जिथे म्हणजे कोविड काळात आपण बघितलं बेधुंदपणे शाळांनी सुरू केलं मोबाईलवर लेक्चर. अरे मोबाईल आहेत की नाही हे तर बघा. आपण मुळातच ह्या बाबतीत पूर्ण तुटलेलो आहोत. आपण रियालिटीपासून तुटलेला समाज आहोत. आपण रियालिटीपासून तुटलेला देश आहोत. मी परवा सुद्धा एका ठिकाणी सांगितलं आपल्या अख्ख्या देशातली 35% 33% काय म्हणतात त्याला संपत्ती ही 280 जणांकडे आहे. आणि टेक्नॉलॉजी इज ऑलवेज ऑपरेटेड अँड मॅनिप्युलेटेड बाय मनी. टेक्नॉलॉजीसाठी पैसाच त्याला दुसरं काय लागतं पहिलं तर. म्हणजे तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, माझ्याकडे पैसा आहे. तुझ्या नुसत्या बुद्धिमत्तेवर काहीच घडणार नाहीये. त्यासाठी माझा पैसा हवाय ना तुला सोबत त्याच्या. आणि मग तो पैसा कोणाकडे आहे? एआयच्या काळात 250 किलोमीटर मंदिराला दर्शनाला जाताना ते कोंबड्या सोडणाऱ्या माणसांकडे पैसा आहे या देशाचा. त्यांनी तिकडे कोंबड्या सोडायच्या आणि इथे जिओ मार्टवर आम्ही 1 किलो बॉयलर कोंबडी विकत घ्यायची. अशा मूर्ख काळात आपण जगत असताना एआय ज्यावेळी एंटर करतंय त्यावेळी आपले राजकीय नेते, आपली सरकार, आपले प्रशासन हे अजिबात गंभीर नाहीये त्याला घेऊन की ह्याचं काय होणार आहे. म्हणजे जे मगाशी वैभव म्हणताना म्हणाला की ही सगळी मुलं टेक्नॉलॉजीना त्यांनी अडॅप्ट नाही केलं, टेक्नॉलॉजीने त्यांना टेक ओव्हर केलं ऑलरेडी. आणि हे शक्य आहे एआयमुळे ना. ही जी एक भांडवलशाहीचा जो एक टोक आहे ना ते बघावं लागेल का अशी भीती सुद्धा मला वाटते. दिस इज नॉट एक्झॅक्टली माय सब्जेक्ट. मी इथे एंटरटेनमेंट म्हणून बोलायला आलोय, एंटरटेनमेंटच्या बाजूनी. पण अल्टिमेटली व्हॉट वी क्रिएट इज अ रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी. मला सगळ्यात जास्त आता भीती काय वाटते की मी जसं आता ह्याचं दिल्ली क्राईमचं जो हे सांगितलं हे जनरलायझेशन होतंय, हे एआय बघतोय. म्हणजे तुम्ही आता एआयला विचारा ना की तुम्ही भारतातलं शेतकरी काढून दाखव कसा असतो, भारतातला दलित माणूस कसा दिसतो काढून दाखव. हे करून बघू शकता तुम्ही. आणि हे बदलण्यासाठी इथे ह्युमन एफर्ट जे आता मगाशी मयुरेश म्हणाला ना की 1600 चे 206 करण्यासाठी माणूस तसा ह्या कंटेंटच्या काय म्हणतो त्याला आपण ना रिकॅलिब्रेशन साठी आपल्याला खूप मोठी एक लढाई उभी करावी लागेल की नाही आमचा पण एक कॉन्टेंट आहे, आमची पण एक भाषा आहे, हे सुद्धा शब्द आहे. तुम्हाला उलट जास्तीत जास्त बोली भाषेत आता लिहावं लागेल ते, कारण तो डेटा म्हणून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला फ्युचर मधलं त्याचं स्थान दिसत नाही. म्हणजे आपण आता बाहेर निघायला पाहिजे सगळ्या साहित्य संमेलनांच्या सगळ्या झूट ह्याच्यातून. खरंच सांगतोय म्हणजे आय एम सॉरी टू से दिस, बट आपण आपल्या भाषेतल्या किती गोष्टी आता डिजिटलाइज केलेल्या आहेत, किती गोष्टी आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत, तोपर्यंत ते घडणार नाहीये. आणि मग त्याच्यातूनच हा असमतोल जो आहे तो सगळ्याच बाबतीत आहे आणि त्याला मुख्य कारण राजकीय इच्छाशक्ती आहे. आता आपण किती बजेट अलॉट करतो फ्युचर टेक्नॉलॉजी आणि त्या रिलेटेड काय R&D या विषयासाठी आपण किती खर्च करतो. आणि भलभलत्या सगळ्या नद्या आणि समुद्रांवर LED लाईट लावायला किती खर्च करतो.
हा प्रायोरिटीजचा मुद्दा आहे ना, आणि ती नाही आपल्याकडे, ही फॅक्ट आहे. हाच प्रश्न वैरेश तुझ्यासाठी सुद्धा कसा कंटिन्यू होतोय की फॅक्ट चेकिंगसाठी सुद्धा एआय वापरलं जाते मीडियामध्ये सध्या. एक प्रयोग करून बघा प्रेक्षकांनी किंवा सगळ्यांनी सुद्धा की भारतातली सगळ्यात जास्त क्रिमिनलाइज्ड कास्ट कुठली आहे, आणि उत्तर काय येते ते बघा. ती फॅक्ट आहे का तो बायस आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती. त्याचं उत्तर काय येणार आहे याची सुद्धा आपल्याला स्पष्ट जाणीव आहे. आणि मग आता हे मीडियामधले तरुण असतील किंवा अगदी अनुभवी सुद्धा काय परिस्थिती आहे मला चांगली माहिती आहे. मीडियामध्ये माझे खूप मित्र आहेत, आणि हे सगळे लोक आज उद्या एआय वर आपला सगळा भार टाकणार आहे. आणि तिथं मग पहिल्यांदा क्रिमिनलायझेशन कोणाचं होणार आहे की बाबा हा गुन्हा घडला, त्याच्याजवळ कुठली वस्ती आहे आणि कुठली लोक आहेत, आणि मग कसा तिथूनच माणूस तो मिळणार आहे वगैरे वगैरे, हे सगळं होण्याची शक्यता खूप आहे. आणि ह्याच्या मग हे सगळं एथिक्स चेक करायला किंवा हे सगळं होऊ नये म्हणून काही करायला मीडिया काहीच प्रयत्न करत नाही. मग ते करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कसं करता येईल हे सगळं? तू जो प्रश्न विचारलास आशिष, तो प्रश्न एआयच्या अगोदर पण होता. म्हणजे हे त्याचं कटू वास्तव आहे ते, आणि या प्रश्नाशी आपण सगळेच अगोदरही झगडतोय. एआय किंवा नवीन येणारं कोणतंही तंत्रज्ञान अथवा टूल आपल्या हाती येतं काय ते, त्याने उलट ते प्रश्न सोपे व्हायला पाहिजे. दुर्दैवानं ते आणखी जास्त अवघड होणार आहेत. मी जरी सुरुवातीला म्हटलं की मी सिनिकल किंवा याच्याबद्दल भीती वाटण्याचं कारण नाही, आणि जे वैभव म्हणाला की नवीन आलेलं आहे, उड्या मारा, ते घ्यावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही, घाबरून उपयोगाच नाही. पण ही भीती मलाही वाटते, विशेषतः पोस्ट ट्रूथच्या काळामध्ये, की एआयचा उपयोग जर फॅक्ट चेक, हा प्रश्न मला पडला, हा आपला तो प्रश्न मला पाठवल्यानंतर मी जेव्हा विचार करत होतो की एआयचा उपयोग जर फॅक्ट चेकिंगसाठी होतो आहे, म्हणजे आपण समजू, म्हणजे गृहीत धरू की सत्य काय ते शोधलं जात आहे, मग तेवढाच त्याचा बेबंद वापर असत्य पसरवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो, आणि तो होतोय. किंबहुना माझं तर उलटा असं निरीक्षण आहे की तो असत्य पसरवण्यासाठीच अधिक जास्त होतोय. कारण एआयला स्वतःच काही कळत नाहीये, त्याला एक विशिष्ट काय अल्गोरिदम जे काही आहे ते लिहून दिलेलं आहे, आणि तो ते परत 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 तसं पाडतोय. तो काही विचार, जे तारतम्य आपल्यामध्ये आहे किंवा मानवी मेंदूमध्ये आहे, ते तारतम्य अजून तरी मशीन लर्निंग मॉडेल्स किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्सकडे नाहीये. तो फक्त पुढे पाठवतोय, त्यामुळे ते तारतम्य नाहीये. आणि त्याच्यामुळे दुर्दैवानं म्हणजे ते असत्य पसरवण्यासाठी जास्त उपयोग होईल, फॅक्ट चेकसाठी नाही. फॅक्ट चेक हे माणसाला शेवटी बसून करावं लागेल, ही खरी गोष्ट आहे. आणि तू म्हटलास ते खरी गोष्ट म्हणजे काय नाकारताच येणार नाही. तो प्रश्न म्हणण्यापेक्षा मी ते स्टेटमेंट म्हणेन. मग त्याला आता मला तरी हे दिसतो, अर्थात त्याच्यासाठी एक पॉलिसी पाहिजे, धोरण पाहिजे, मुळात त्याची जाणीव पाहिजे असं काही होत आहे. पश्चिम जगतात आपण बघतो एवढ्या गोष्टी होतात, आपल्याकडे हे झालेलं बघत नाही. मला तर यावेळेस एक अधिवेशनामध्ये मला फार इंटरेस्ट येईल, बऱ्याच गोष्टी काही काही घडत होत्या, आणि जे उत्तर बऱ्याच मंत्री किंवा अडीपोटी होते की आम्ही यासाठी एआयचा उपयोग करू. मग एक तिसरी गोष्ट झाली, आम्ही यासाठी एआयचा उपयोग करू. तर मला काही कळत नाही सगळ्याच गोष्टीसाठी एआयचा उपयोग नक्की म्हणजे काय, असं काही नवीन आलंय का? पण तर याची मूळ गोष्ट अशी आहे की माहित नाहीये काय आहे ते केवळ हवेतल्या गोष्टी आहेत. तर ते असं होऊ नये, त्याच्यासाठी निश्चित धोरणं आखली. आणि पण ते जरी धोरणं वगैरे सरकारी पातळीवर झाली तरी तू जो प्रश्न विचारलास त्याची उत्तर तिथून येणार नाहीये. आणि त्यासाठी परत हाच आहे चळवळी करणं. ते जे भान आहे, जे आजपर्यंत आपल्या सगळीकडे बाबासाहेबांनी घटना लिहून दिल्यानंतर, म्हणजे लोकशाही म्हणजे काय असते, त्यातली मूल्य काय असतात, व्यक्तीची अधिकार काय, जाणीवा काय, हे काही सगळ्यांना सर्वत्र माहित नव्हतं. आपला इतिहास कसा आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर या विविध चळवळी ज्या सुरू झाल्या वेगळ्या वेगळ्या लेयर्समध्ये, त्या चळवळींनीच तर आपल्याला ते भान दिलंय. आणि ते भान आजही जे देशाला एकत्र घेऊन उभे आहे, ते संविधानासोबतच त्याच्यासोबत या विविध लोकांनी वैयक्तिक पातळीवर, समूहानी म्हणून किंवा सामाजिक गोष्टी म्हणून जी चळवळ आहे त्यांनीच तर ते भान दिलेलं आहे. आणि म्हणूनही तुम्ही शिक्षित असा नसा, तुम्ही कुठल्याही जंगलामध्ये असा किंवा याच्यामध्ये असा, गावात असा, शहरात असा, आपण अजूनही टिकून आहोत. ते त्या मला असं वाटतं की त्या चळवळी दिलेल्या भानामुळं. त्यामुळे एआयच्या काळात आणखी एक चळवळ आपल्याला ते कसं वापरावं, ती चळवळ ती
यातल्या ज्या मी असं म्हणेन की जे लीडर्स आहेत किंवा यांची जाणीव आहे त्यांनीच ती करणं खूप भार आहे. आणि मग कदाचित तुम्ही मग प्रश्न उद्या विचाराल की कुठल्या समूहांवर अशा प्रकारचे क्रिमिनल असल्याचे आरोप आहेत आणि मग तो काहीतरी तुमच्या अंगावर फेकेल, पण मी ते वापरायचे किंवा नाही आणि त्यातलं खरं काय ते मी शोधून काढेन हे भान त्याला देईल. आणि ती चळवळ माध्यमांपासून सरकारपर्यंत आणि ते शाळांपर्यंत आपल्याला न्यावं लागेल. अदरवाईज पण त्याचं जितकं मंथन मला असं दिसतं की वेस्टर्न वर्ल्डमध्ये होते तितकं आपल्याकडे होत नाही. आता सुदैवानं आपण त्याविषयी बोलतो आहोत, आपण ते अधिक बोललं पाहिजे. मी एक गंमत म्हणून मध्यंतरी एक कॅम्पेन चाललं होतं, मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांनी बघितलं. 5 स्टार नावाचं एक चॉकलेट आहे. तर 5 स्टारनी ना त्यांनी डू नथिंग असं एक त्यांचं एक हे की काही करू नका, मजा घ्या फक्त. तर त्याच्याच त्यांच्या कॅम्पेनचा भाग म्हणून माहित नाही किती जणांनी बघितलंय, हॅड यू सीन दॅट मेक AI मीडियोकर अगेन असं त्यांनी एक कॅम्पेन अनाऊन्स केलं. आणि ते नंतर त्यांना मागे घ्यावं लागलं. त्याचं कारण, त्याचा पॅटर्न काय होता की AI आमच्या नोकऱ्या घेईल याची आम्हाला भीती वाटते, त्यासाठी आम्हाला जास्त मेहनत करायला लागेल, हे आम्हाला नकोय. हा त्यांचा कॅम्पेनचा भाग झाला. तर त्यांनी एक वेबसाईट सुरू केली होती, मेक AI मीडियोकर अगेन. आणि तू त्याच्यावर क्लिक केलंस तर तुला 10 प्रश्न यायचे, ज्या 10 प्रश्नांची पूर्ण चुकीची उत्तरं तू देणं अपेक्षित असायचं. आणि चुकीची म्हणजे फनीएस्ट वेनी चुकीची, की मला काय, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, माझी शुगर 160च्या खाली आणायची असेल तर मी काय केलं पाहिजे, मी काळा शर्ट घातला पाहिजे. आणि मी ती टेस्ट दिवस रात्र 4-5 दिवस दिलेली आहे, कारण आय वॉन्टेड टू ट्राय, आणि मजा यायची काहीतरी. तो करत काय होता, तो एक डेटाबेस तयार करत होता, मेक AI मीडियोकर अगेन. ट्राय टू अंडरस्टँड दिस फन. म्हणजे हे मला आता एकदम तो बोलताना आठवलं की चळवळ त्याच्यात ही एक वेगळी चळवळ जी कॅपिटलिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने चालू होते. आणि त्यांनी काय केलं की आम्ही एक डेटाबेस असा बनवतोय की जो AI ला मूर्ख ठरवेल आणि आपल्या नोकऱ्या जाणार नाहीत, आपण 5 स्टार खाऊया, डू नथिंग. मग तुम्ही काय करायचं, 10 प्रश्न आले, 10 प्रश्नाला वाटतील ती कम्प्लीट चुकीची उत्तरं द्यायची, ही एकच अट. तुम्ही जितके रॉंग आन्सर्स ओनली असा एक पॅटर्न असतो ना. आणि हे प्रॉपर चाललं कॅम्पेन काही दिवस, आणि मग त्यांना ते पुल आउट करावं लागलं. सो मी त्यातले, माझा एक मित्र होता, त्याला कॉन्टॅक्ट केला जो त्या मार्केटिंग एजंट. म्हटलं फार इंटरेस्टिंग आहे, म्हटलं ह्याचे हे काय आहेत, परिणाम काय आहेत, आम्ही काय बता. अरे म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँड, म्हणजे पुन्हा तेच आहे, ह्युमन इंटरफेरन्स हा या सगळ्या. मी गंमत म्हणून हा फक्त एक किस्सा सांगितला, मेक AI मीडियोकर अगेन. मुद्दा एवढाच आहे की हे जर 5 स्टार सारखी कंपनी करू शकते तर कितीतरी पक्ष करू शकतात, करतायत. आणि त्यांच्याकडे कुठल्याही ब्रँड आणि कॉर्पोरेट पेक्षा जास्त पैसा, जास्त मनुष्यबळ, जास्त टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ही माझी सगळ्यात मोठी यायला धरून भीती आहे. थँक्यू. हेच कंटिन्यू करतोय. शेवटचा प्रश्न आहे माझा वैभवसाठी. काही पॉलिटिकल काम किंवा त्या क्षेत्रामध्ये वैभवनं काम केलेलं आहे आणि AIचा आता कुठेतरी तिथं प्रवेश होतोय बरं का, पॉलिटिकल कन्सल्टन्सीच्या कामामध्ये, मोस्टली डेटाच्या. तर काय दिसतं राजकीय क्षेत्रामध्ये AIनं काय फरक पडेल आणि कसा फरक पडेल? 2014 साली व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांची खूप मोठी लाट भारतात होती, कारण पहिला ट्विटर प्रेसिडेंट म्हणून असं टॅग मिळालं होतं बराक ओबामाला 2008 साली, जेव्हा बराक ओबामा बिकम अ फर्स्ट टाइम प्रेसिडेंट इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मग त्याच्यानंतर भारतामध्ये मोदींनी केलं. मी लिटरली सांगतो तुम्हाला, मी 2013ला एका एजन्सीसाठी मी काम करत होतो. लोक खूप दाखवायची होती. तो फोटो आजही अवेलेबल आहे फेसबुकला किंवा कुठेही तुम्हाला मिळून जाईल. लिटरली पांढरा कापड टाकला, त्याच्यावर राई टाकली, राईचा फोटो काढला आणि तो टाकला, जे 2012-13ला खूप व्हायरल झालेला आहे. इतकी गर्दी की लोक राई एवढी दिसत होते आणि सगळ्यांनी तो फोटो फॉरवर्ड केलेला आहे बरं का, की हो खरंच होतं. चायनाचे फोटो गुजरातचं मॉडेल म्हणून दाखवलेले आहे. थायलंडची मंदिरं गुजरातचं मॉडेल म्हणून दाखवलेले आहेत. म्हणजे जे डीप फेक जे आता आपण म्हणतोय ना, हे डीप फेक भारतामध्ये 2012 साली दाखवून ठगलं गेलेलं आहे, लिटरली ठगलं गेलेलं आहे हे. आणि त्याच्यानंतर हा डीप फेकचं जे पहिलं व्हर्जन होतं ते गेलं. त्याच्यानंतर आला बिग डेटा. हा बिग डेटा कोणाला कळत नव्हता त्या काळामध्ये. आपण इतके मागास आहोत की ते बिग डेटा पाहता पाहता आपण जेव्हा बिग डेटा शिकायला घेतला तेव्हा अल्गोरिदम आला. आता आपण अल्गोरिदम बोलत बसतो, अल्गोरिदमही गेले, आता AI आलेलं आहे.
म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना माझी सर्व्हिस हवी होती, त्यांना प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी काय म्हणावं माहितीये का, हा ठीक आहे तुम्ही हे सगळं कराल आमच्या कॅम्पेनिंगसाठी, अँटीना आमच्या घरावर नाही लावायचा बरं का. मी मनातल्या मनात म्हटलं कोणी बनवलं याला मुख्यमंत्री राज्याचा. ही अशी गंमत आहे. म्हणजे मी ओपनली सांगतोय तुम्हाला, आहेत ते गमती जमती सगळ्या असतातच त्यांच्या, पण हे दुर्दैव आहे. आता डीप फेकचं राजकारण अशा पद्धतीने सगळं सुरू आहे ना की आपल्या मेंदूला पूर्णपणे ग्रॅब केलेलं आहे. ग्रॅब अशा पद्धतीने केलेलं आहे की तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही, मी नाही तर तुम्ही कोण. बरोबर. आपण असं म्हणतो का मेंदूमध्ये गाठ झाली, कॅन्सरची गाठ झाल्यानंतर आपण असं म्हणतो का नाही नाही माझ्या शरीराचा भाग आहे तो काढू नका. नाही, तो काढावाच लागतो. तर तंत्रज्ञानाचा वापर, डीप फेकचा वापर आपल्या मेंदूचा ताबा घेण्यासाठी अशा पद्धतीने होत असतो राजकारणामध्ये. म्हणून सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे या जगाकडे. उत्तर हेच अपेक्षित होतं. पूर्ण चर्चा आपली खूपच सिनिकल झाली किंवा निगेटिव्ह ह्याच्याकडे गेलं. पण एआय तसं आपण जसं म्हणतोय की टूल आहे, तंत्रज्ञान आहे, आणि त्यातनं काय अपेक्षित आहे हे सांगणारी एक चांगली कविता मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आहे. आणि त्याच्यामध्ये कम्प्युटरसाठी मी यंत्र, हे थोडंसं यमक चांगलं जुळण्यासाठी म्हणून यंत्र हा शब्द वापरलाय. रिचर्ड ब्रॉटिगन नावाच्या एका लेखकाची ही कविता आहे, मातृत्व भरलेली यंत्र. मला वाटतं लवकरात लवकर तयार व्हावेत सायबरनेटिक माळ, जिथे पशुपक्षी आणि यंत्र राहतील एकमेकांचं प्रोग्रामिंग करत शांतपणे, जसं निरभ्र आभाळ पाण्याला स्पर्श करतं क्षितिजाजवळ. मला असंही वाटतं की पटकन सायबरनेटिक जंगलं भरून जावी उंच झाडांनी आणि उपकरणांनी, जिथे कस्तुरी मृग विहार करतील, यंत्रांचे गंध घेतील, जणू ते उगवलेत श्रावणातल्या फुलांसारखे. मला दिसते सायबरनेटिक सृष्टी, जिथे आपण आपले संघर्ष सोडून निसर्गात मिसळून जाऊ, आपल्या निसर्गदत्त भावा बहिणींच्यात, आणि आपली काळजी घ्यायला मातृत्व भरलेली यंत्र असतील जगभर. दिस इज व्हॉट वी आर डुईंग एव्हरीथिंग फॉर. आणि एवढी कविता वाचून हे सत्र संपलं असं मी जाहीर करतो. एक फक्त ही चर्चा सिनिक्सिझमकडे मी नेली म्हणून आधी सॉरी, पण आय वॉन्ट टू एंड दिस ऑन पॉझिटिव्ह नोट. माझ्या फिल्मचे 5 पोस्टर डिझाईन मला आता आलेले आहेत, ज्या सकाळी ठरवलेले होते. सो दिस इज ऑल्सो एआय. लेट्स बी ऑनेस्ट अबाउट इट.